मीठ उत्पादक छोटे शिरोत्री संघातर्फे आज आपण एक सभा आयोजित केलेली आहे आणि त्या सभेला ह्या मिठागरासंबंधी आणि पर्यावरणासंबंधी ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्याच्यावरती चर्चा आपल्या करायची, ज्या काही आपल्याला काही अडचणी असतील आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपली मिठागरं सरकारने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरती काही तोडगा करा, काही आपल्या केसेस टाकलेत आपल्या याच्यावरती मिठागरावरती, त्यासाठी आपल्याला याच्यात मार्ग काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज तज्ञ आलेले आहेत. त्यांची ओळख आपले अध्यक्ष अशोक पाटील करतील. तत्पूर्वी मी आपल्या सर्व आपण जे शिलोत्री इथे उपस्थित झालात त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी अशोक पाटलांना विनंती करतो की जे आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं त्यांनी सगळ्या आपल्याशी परिचय करून देण्यात यावा. उपस्थित सर्व साई मुर्दा मोरवा परिसरातील आपले शिरोत्री बांधव, आज जी विशेष सभा आपण या ठिकाणी मी आयोजित केलेलं आहे. सभा इथे घेण्याचं मूळ कारण म्हणजे आपलं संघटनेचं एक ऑफिस आपण इकडे कार्यालय सुरू केलेलं आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला त्या कार्यालय पण बघायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना समजेल की आपण या कार्यालयामार्फत आपल्या या शिरोत्री संघटनेचं काम जे आतापर्यंत सुरू आहे त्याला एक कुठेतरी आपलं एक व्यासपीठ मिळण्यासाठी एक आपण सुरू केलेलं आहे. म्हणून आज इथेही नाहीतर आपल्या सभा राम मंदिरमध्ये किंवा आदर्श मंदिरमध्ये आपल्या होत असतात. तर म्हणून आज इथे खास विशेष करून मी सभा ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला या कार्यालयाचं आणि आपल्या या उद्देशाचं माहिती मिळेल. तर आजच्या या विशेष सभेचा विषय तुम्हाला आपलं सर्व व्हॉट्सअप ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब जे आपल्याला भूमिपुत्र संघटनेला आपल्या शिरोत्री संघटनेला आपल्याला सातत्याने आपण त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या भूमिपुत्र संघटनेचा रस्ता रुंदीकरणाचा विषय असू दे, मेट्रो कारशेडचा विषय असू दे आणि इतरही विषय असू दे आणि तसेच या मिठागराच्या संदर्भातील ज्या खाड्यांचा विषय, मालकी हक्कांचा विषय जे काही इश्यू चाललेले आहेत याबद्दल आम्ही सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन घेतो ते आपले ॲडव्होकेट सुरेश ठाकूर सर हे या तिकडचे पनवेल परिसरातील एक आंदोलनकर्ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्यांच्या सभा आपण सगळ्या बघितलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुकन्या ॲडव्होकेट प्रियांकाताई ठाकूर ज्या हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिसर आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आणि त्यांचं मार्गदर्शन विशेष म्हणजे आपल्या ज्या मिठागराच्या संदर्भातील ज्या काही आपल्या जे केसेस वगैरे सुरू आहेत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये आता अपियर व्हायचं आहे तर त्या संदर्भातले खास करून आपण त्यांच्यावरती सुपूर्द केलेला आहे आणि त्या एका केसला त्या अपियर पण झालेल्या होत्या. 15 डिसेंबर कधी तारीख होती आणि त्यानंतर 20 जानेवारी तारीख पडलेली आहे. दुसरं आपण ते कोर्टासमोर येणार नाही म्हणून ते सर्व माहिती देतीलच. तर अशा आपल्या ॲडव्होकेट प्रियांकाताई ठाकूर आणि ह्या आपल्या सर्व यांच्यासोबत मार्गदर्शन करणारे तुमच्या सगळ्यांचे परिचयाचे आपले प्राध्यापक सुरेश रानडे सर जे पर्यावरणाचे प्राध्यापक आहेत. गाढा अभ्यास आहे आणि आपल्या या रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात, मेट्रो कारशेडच्या संदर्भात आणि आपल्या खाड्यांच्या संदर्भात त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीचं गाईडलाईन ते करत असतात. आपल्यासोबत मिटिंगा देखील घेत असतात. आपल्यासोबत ते मंत्रालयामध्ये देखील मंत्र्यांच्याकडे पण मिटिंगावर येतात आणि असे ते ज्यांचा या विषयावरती पर्यावरणाच्या ज्यावरती अभ्यास आहे. मेट्रो कारशेडच्या बाबतीत तुम्ही आपल्या नगर भवनला जी सभा झालेली होती आढावा बैठक त्यामध्ये त्यांचं ते वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्या MMRDच्या जे पर्यावरणवाल्या होत्या त्या देखील त्यांच्यासमोर कशा काय हे म्हणजे अबोल झाले आता त्याचे शब्दच बंद झाले त्यांच्या एकंदरीत मुद्द्यानुसार असे हे प्राध्यापक रानडे सर. आजच्या या सभेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे काही आपले विषय आहेत आता आपले मिठागराच्या संदर्भात,
मँग्रोवच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका सुरू आहे. त्याच्यामध्ये काही मिठागर जवळ 12 का 13 मिठागरांवरती मँग्रोवच्या याच्याची वन खात्यामध्ये हस्तांतरित करा अशा पद्धतीचं काहीतरी ऑर्डर झालेली आहे. मागच्या 2 मिनिटांमध्ये आपण ते सगळ्यांना सांगितलं आहे. त्या संदर्भात प्रियांकाताई आपल्याला मार्गदर्शन करतील. दुसरा विषय जो आहे तो आपला मँग्रोवच्या संदर्भात वन विभागाने जे वेळोवेळी ज्या अधिसूचना काढलेल्या आहेत त्या अधिसूचनाच्या संदर्भात आपल्याला जे काय वन विभागाचे अधिकारी जे हॅरेसमेंट करतात, त्रास देतात आपल्या मिठागरामध्ये, त्याबद्दल प्रियांकाताई ठाकूर सर आणि रानडे सर या खास आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आजच्या या सभेसाठी खास करून उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपल्या रीतिरिवाजाने आपलं काम आहे. तर मी आज आपल्या या सभेला सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब जे आलेत त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन आपल्या संघातर्फे मी आपल्या अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच आपले मुख्य प्रमुखपणे सुरेश रानडे साहेब, प्राध्यापक सुरेश रानडे साहेब यांचंच देखील स्वागत उपाध्यक्ष कुंदनकर यांनाही करावं अशी त्यांनी विनंती करतो. तसेच आपले सचिव प्रमोद भोईर यांनी विनंती करतोय ॲडव्होकेट प्रियांका ठाकूर यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. मी अशोक पडला विनंती करेन की पुढची सभा कशी चालणार. आजच्या या सभेचं उद्दिष्ट सगळ्यांना मी आता मगाशीच पसंत केलेलं आहे की आपण या मिठागराच्या संदर्भात शासनाच्या वतीने वन विभागाच्या वतीने जे काय जिया निघालेले आहेत आणि त्या जियाच्या संदर्भात आपल्या मिठागरावरती जिथे ज्या मिठागरमध्ये मँग्रोव्ज आहेत अशा जागा वन विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या संदर्भातलं जे काही शासनाचं धोरण आहे आणि काही त्यांनी कारवाई देखील सुरू केलेली आहे बऱ्याच प्रमाणात. तर पहिला विषय जो आहे तो 2005 साली एक हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल होती आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी ह्या ज्या मँग्रोवच्या जागा शासकीय किंवा शासनाच्या तत्सम विभागाच्या मालकी ताब्यातील जमिनी, शासकीय म्हणजे खास करून महसूल विभाग आणि शासकीय इतर विभाग म्हणजे सॉल्ट डिपार्टमेंट, असं त्यांचं सॉल्ट डिपार्टमेंट म्हणजे शासकीय इतर विभाग आहे, पण मिठागराच्या जमिनी या सॉल्ट डिपार्टमेंटच्या आहेत असं शासन गृहीत धरतं आणि आपला त्याला विरोध आहे ना. आपला तोच लढा न्यायालयामध्ये आज गेली 30-40 वर्षे सुरू आहे. तर या दोन्ही जमिनीमध्ये जिथे मँग्रोव्ज आहेत असा सर्वेक्षण करणं त्यावेळी 2005 साली हायकोर्टाच्या आदेशानुसार त्या 2006 साली हा सर्वेक्षण झालेलं होतं. सॅटेलाईट सर्वे त्या एक यांची जी एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत हा सॅटेलाईट सर्वे झालेला होता, करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये जवळजवळ बरेचशे मिठागरांची महसूल विभागाच्या जमिनी ज्या होत्या त्याच्यासोबत काही मिठागरांच्या जमिनी देखील त्याच्यामध्ये नोंदवलेल्या होत्या आणि ह्या मिठागराच्या जमिनी जवळजवळ 12 का 13 मिठागर आहेत. या 12-13 मिठागराच्या जमिनी याच्यामध्ये मँग्रोव्ज आहेत असं त्या सर्वेक्षणामध्ये तो त्यावेळी 2006च्या याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता आणि 2018मध्ये हायकोर्टामध्ये याच याचिकेमध्ये हायकोर्टाने निर्देश दिले की ज्या जमिनीवरती शासकीय किंवा शासनाच्या शासकीय विभागाच्या म्हणजे सॉल्ट डिपार्टमेंटच्या ताब्यातील ज्या जमिनीवरती ह्या मँग्रोव्ज आहेत त्या ते देखील वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी असे आदेश 2018च्या त्यावेळी हायकोर्टाच्या आदेशामध्ये झालेलं होतं. आणि त्यानंतर 2021ला राज्य शासनाने त्या हायकोर्टाच्या आदेशानुसार अनुषंगाने त्यांनी 2021ला अधिसूचना काढली महसूल आणि वन विभागातर्फे आणि महसूल विभागाच्या जमिनी ज्या आहेत त्या महसूल विभागाच्या सगळ्या जमिनी
या वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. 2021च्या त्यावेळीच्या अधिसूचनेप्रमाणे महसूल विभागाच्या म्हणजे त्या त्याच्यामध्ये आपल्या मिठागराच्या जमिनी त्यांनी हस्तांतरित केलेल्या नव्हत्या. का तर मिठागराच्या जमिनी ह्या महसूल विभागाशी संबंधित नाही आहे. मिठागराच्या जमिनी ह्या सॉल्ट डिपार्टमेंटशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे महसूल विभागाने फक्त त्यांच्या मालकीच्या कलेक्टर, ज्याला आपण कलेक्टर लँड म्हणतो, त्यांच्या मालकीच्या जमिनी ज्या बऱ्याचशा होत्या त्या जमिनी त्यांनी हस्तांतर केल्या. तसा त्या लोकांनी एक ताबापोती दिली त्यांना सर्व आणि नोटिफिकेशन वगैरे आपण त्यांचं माहिती अधिकार काढलं आणि त्यांनी फक्त ह्या महसूल विभागाच्या जमिनी ताब्यात घेतल्या. आणि 2005च्या त्या संस्थेच्या एका सर्वेक्षणप्रमाणे या बऱ्याचशा 12-13 मिठागरांच्या जमिनीवरती मँग्रोव्ह आहेत त्या जमिनी हस्तांतर केल्या गेल्या नव्हत्या. म्हणून वनशक्ती या एका पर्यावरणवादी संस्थेने हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली की ह्याच्यामध्ये महसूल विभागाच्या सोबतच काही मिठागरांच्या जमिनी देखील समावेश आहे आणि त्या जमिनी ज्या हस्तांतर केल्या गेलेल्या नाहीत त्या जमिनी देखील वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावा अशा पद्धतीची ती याचिका त्यांनी 2022ला हायकोर्टामध्ये 2021ला त्या लोकांनी हायकोर्टामध्ये दाखल केली आणि हायकोर्टाने तसे मग निर्देश दिले आणि त्या वनशक्तीच्या याच्यामध्ये मिठागरांच्या ज्या जमिनी होत्या त्या मिठागरांच्या जमिनीवाल्यांना म्हणजे आपल्याला किंवा सॉल्ट डिपार्टमेंट कदाचित अशीच पार्टी पण आपल्याला त्याच्या पार्टी केलं गेलं नाही आणि आपल्याला ते नॉलेजमध्ये पण नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी ही अधिसूचना काढली आणि ज्या जमिनी या त्या सर्वेक्षणामध्ये आलेल्या होत्या 2006च्या त्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल विभागाला त्यांनी निर्देश दिले की या संदर्भात ठीक आहे महसूल विभाग आणखीन दुसरी पण शासनाचे विभाग आहेत त्यांनी निर्देश दिले की ह्या जमिनी देखील जसं तुम्ही महसूल विभागाच्या जमिनी हस्तांतरित केल्याच्या या मिठागराच्या जमिनी देखील हस्तांतर करण्यात याव्या आणि त्या संदर्भात त्यांची जी चर्चा झाली त्यांचं नोटिफिकेशन झालं आणि हा जो हायकोर्टामध्ये ही केस चालू आहे त्याच्यात त्या दिवशी 15 डिसेंबर ही त्या दिवशी तारीख होती. आपण 2 मिटिंगा ह्या संदर्भात घेतलेल्या होत्या त्यावेळी आपली बरीच चर्चा झालेली होती की ह्या संदर्भात ज्या मिठागरांचा समावेश आहे ज्या त्यांची जी मालक जे आहेत शिरोत्री त्यांनी ह्या संदर्भात ह्या केसमध्ये एकतर इंटरव्हेनर व्हावं किंवा त्याच्यात रिट पिटिशन दाखल करावं. पण आपण त्या केसमध्ये पार्टी होणं हे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण वकिलांशी डिस्कशन केलं आणि त्या संदर्भात नंतर मग आपण ठरवलं की आपण ॲडव्होकेट सुरेश ठाकूर सर, ॲडव्होकेट प्रियंका ताई सर आणि रानडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकत्रितपणे ह्या केसमध्ये पार्टी होऊ त्यांच्याकडे सुपूर्द करू अशा सगळी आपली चर्चा झालेली होती. आणि त्या अनुषंगाने आम्ही पनवेलला जाऊन प्रियंकाताई ठाकूर सर आणि रानडे सरांसोबत चर्चा करून बरीचशी डिस्कशन झालेली आहे. आता त्याच्या संदर्भात प्रियंकाताईंना आपण रिक्वेस्ट केली की तुम्ही 15 तारखेला आपली तोपर्यंत काय बाकीचं काय बोलणं झालं नव्हतं म्हणून तुम्ही अपील व्हा. आपल्या सगळ्यांच्या वतीने ताई आपली अपील झालेल्या होत्या. त्या दिवशी काय त्या केसमध्ये तारीख पडली काय 20 जानेवारी आणि आता पुढे काय प्रोसेस करायची आहे या संदर्भातलं जे काय पुढचं जे आहे टेक्निकली कायदेशीर जे काय आहे ते आपल्याला आता प्रियंका ते एक्सप्लेन करतील आणि आपल्याला तुम्हाला प्रत्येक ज्या मिठागरांची नाव आहे त्या मिठागरवाल्यांना आपल्याला त्याच्यामध्ये पार्टी व्हायचं आहे आणि कशा पद्धतीचं इंटरव्हेनर व्हायचं आहे किंवा रिट पिटिशन दाखल करायचं आहे त्यासंदर्भात कायदेशीर बाबीबद्दल प्रियंकाताई आपल्याला मार्गदर्शन करतील. तुम्हाला कोणाला त्याच्या संदर्भात आणखीन काय प्रश्न विचारायचा शंका असेल तर आपण त्याविषयी चर्चा करू. तर प्रियंकाताई तुम्ही सुरुवात करा की या संदर्भाची पहिला जो विषय आहे त्याबाबतचं जे आहे. तुमचे अध्यक्ष अशोक पाटील साहेब, तुमचे शिलोत्री संघ सगळ्यांचं आभार मानते. पाटील साहेब सातत्याने आमच्या संपर्कात असतात, सातत्याने आमचं चालूच असतं काम. हा विषय असा झाला आहे 2005 साली एक NGO वनशक्ती नावाची उच्च न्यायालयात त्यांनी एक याचिका केली, जनहित याचिका, ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की सगळीकडे जे मॅनग्रोव्ज आहेत त्यांचा कत्तल होतोय राज्यभरात आणि त्यांचं संवर्धन करणं खूप जास्त गरजेचं आहे. 2005 साली उच्च न्यायालयाने एक अंतरिम आदेश जारी केले ज्या आदेशान्वये सगळ्या
मॅनग्रोव्हचं सर्वेक्षण करण्याचा आदेश होता. म्हणजे प्रत्येक जागावर सरकारी असेल प्रायव्हेट असेल जिथे कुठे मॅनग्रोव्ह असतील तिथे त्याचा जागेवर जाऊन आणि सॅटेलाइट सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले. त्याच्यानंतर कोणत्याही जमिनीवर जिथेही मॅनग्रोव्ह आहेत त्याचा तोडणंची पूर्णपणे बंदी करण्यात आली. ही 2005 साली होती. 2018 साली त्या याचिकेमध्ये अंतिम सुनावणी देण्यात आली आणि अंतिम आदेश देण्यात आले, ज्या आदेशांमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की प्रायव्हेट लोकांची जी जमीन आहे ती तुम्ही घेऊ शकता. ते आदेश खूप जास्त होते. त्याच्यामधले जे आपल्यासाठी महत्त्वाचा आदेश असा होता की तुम्हाला सरकारी जागेमध्ये जिथे जिथे मॅनग्रोव्ह आहेत, ज्या जागेंवर मॅनग्रोव्ह दिसत आहेत आणि जी सरकारची आहे ती सरकारकडे हस्तांतरण करण्यात यावी. ज्या तुमच्या जमिनी आहेत या प्रायव्हेट जमिनी आहेत, त्यांच्यामधले मॅनग्रोव्ह हे काय प्रायव्हेट जमिनीमध्ये असल्यामुळे ती प्रोसिजर वेगळी आहे. त्याच्यासाठी प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं, नोटिफिकेशन काढावी लागते आणि तसं कोर्टाने आदेश दिलेले आहेत. तरी तुमच्या जमिनींना हात लावायचे काही त्याच्यामध्ये आदेश नव्हते. 2021 साली हीच परत NGO उच्च न्यायालयात आली आणि त्यांनी एक अवमान याचिका दाखल केली, कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार लक्ष देत नाही आणि कोर्टाचा जो काही आदेश आहे त्याचं पालन होत नाही. त्यांच्या अवमान याचिकेमध्ये त्यांनी कुठेही प्रायव्हेट जमिनींचं हस्तांतरण करा अशी मागणी केलेली नाही. पण झालंय असं, मग कोर्टाने त्याच्यावर आदेश देण्यास सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरना कोर्टाने बोलवून घेतलं, कारण की ही गंभीर बाब होती की कत्तल होतोय सगळीकडे आणि सरकार आदेशाचं पालन करत नाही. त्यावेळेला ज्या वेळेला सर्वे करायला सांगितलंय तर आता 2 प्रकारचे सर्वे होते. एक होतं सॅटेलाइट आणि एक होतं तुमचा ग्राउंड सर्वे. सरकारी यंत्रणेंनी ग्राउंड सर्वे केलेला नाही तुमच्या जमिनींचा आणि त्यांनी सॅटेलाइट सर्वेद्वारे असा कोर्टाला रिपोर्ट दिलेला आहे की हे जे तुम्ही जे मिठाग्रह आले आहात हे तुमचे सरकारमध्ये येत आहे. आता अडचण आपल्यासमोर अशी निर्माण आली आहे की आपल्याला कोर्टासमोर जाऊन दाखवायला लागेल की ही जी काही ऑर्डर होती त्याच्यावर आम्हाला लागू होत नव्हती आणि आम्ही जमिनींचे मालक आहोत. ही मिठागराची जमीन काही प्रायव्हेट फॉरेस्ट नाही आहे किंवा सरकारची जमीन नाही आणि ती होऊ शकत नाही. त्याकरिता तुम्हाला आपल्याला कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला स्पष्टीकरण देऊन त्या सगळ्या डिपार्टमेंटवर आदेश घ्यावे लागतील, कारण की ते जसे चालले आहेत ते आपल्यासाठी अतिशय त्रासदायक चालेल. आणि तसा त्यांचा रिपोर्ट पण आलेला आहे ज्याच्यामध्ये आपले जे मिठाग्रह आहेत जे त्यांनी दाखवलेले की सरकारी मॅनग्रोव्ह आहेत, म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरचा नीट पद्धतीने ते काही आदेशाचं पालन करत नाही आहेत, ह्यांनी तुम्हाला व्यथित करतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये या कोर्टात केसेस दर महिन्याला चालू आहेत. आत्ताच्या पुढच्या तारखेला पर्यंत आमचं मागच्या वेळेलाच ठरलेलं 16 तारीख होती. 16 तारखेला नेमकं ज्या कोर्टाच्या समोर चालू होतं ते कोर्ट आता गेलं चीफ जस्टिस म्हणून मेघालयाला, म्हणून 16 तारखेला केस लागली नाही. पण आता ती परत याचिका लागणारच या महिन्यात कधी पण, आणि त्याच्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागेल आणि हे स्पष्ट आदेश करून घ्यावे लागतील की हे जे कोर्टाचे 2018 सालीचे झालेला आदेश होता तो आदेश अजिबात आपल्यासाठी नव्हता. त्याच्यात त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं आहे, मांडणी केलेली आहे. पण या गोष्टी कोर्टासमोर जर आपण जाऊ शकलो आणि मांडू शकलो तरच आपण वाचू शकू. जर आपण गेलो नाही आणि मांडलं नाही तर ते जे काही होईल ते परिणाम आपल्याला फेस करावे लागणार. आता ह्याच्यासाठी इंटरव्हेन्शन करून काही उपयोग होणार नाहीये, कारण की ही अवमान याचिका वनशक्तीने काढलेली आहे. त्यांचे काही केस आपल्या विरुद्ध नाहीये, पण ह्याच्यात आपण व्यतीत होत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला आपली केस स्वतंत्र पद्धतीने कोर्टाकडे मांडावी लागेल. कोर्टाने दिलेले जे आदेश आहेत ते कोर्टाच्या निदर्शनास द्यावे लागतील आणि त्याच्यात आपण कसे भरडले जात आहोत ही आपली जबाबदारी आपल्याला कोर्टापुढे दाखवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी आज आपण जमलोत आणि तुमचे 14 लोकांची लिस्ट आहे ना ती, हे सगळ्यांचे नाव रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेलंच आहे की हे सगळे तुमची जमिनी आहेत, या सरकारी जमिनी आहेत. पण या सरकारी जमिनी नाही आहेत, हे तुमचे प्रायव्हेट मिठाग्रह आहे ज्याची मालकी तुमची आहे. हे सॉल्ट डिपार्टमेंटनी हा चुकीचा ॲफिडेव्हिट दिलंय कोर्टामध्ये. ही जमीन सॉल्टची नाही आहे, ही जमीन तुमची आहे. आपल्याकडे सगळे मालकी हक्काचे पेपर आहेत जे मी बघितलेले आहेत. पण ह्याच्यासाठी आपल्याला पुढचं आहे म्हणजे कोर्टात जाऊन हे सगळी परिस्थिती जी आहे आणि कशी चुकीच्या पद्धतीने ह्यांची सरकारी अधिकारी काम करतात हे कोर्टाच्या निदर्शनास आणावं लागेल. नाहीतर जशा ऑर्डर्स होतील ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतील. अच्छा, ती 14 नावं आहेत ना, ती जरा लोकांना कळू द्या ना कोणाकोणाची आगर आहेत. 14 आगर कोणाकोणाची आहेत? रत्ना आगार,
ओमप्रकाश अगरवाल, राकेश अगरवाल व इतर. 113 नंबर सर्वे नंबर. 112 नंबर राई इस प्रसाद मिठागर आगर, हे सुनील सदाशिव तेंडुलकर, रोहित दामोदर गोराडिया व इतर. सर्वे नंबर 62 राई मत्स्य आगर मिठागर, विनोद अनंत पाटील, रामचंद्र गजानन पाटील व इतर. सर्वे नंबर 65 राई शेणखाई नंबर 1, हे आहेत देवप्रसाद मंगल माची व इतर. सर्वे नंबर 66 राई पडण शेणखाई जुनादेव मिठागर, हे विश्वनाथ गजानन भोईर, प्रसाद अरुण गोखले व इतर. सर्वे क्रमांक 44 मुर्दे घाट आगर, घाटाचा आगर, प्रणय सौख्या सरैया प्रमोद गजानन भोईर व इतर. सर्वे क्रमांक 49 मोरवे जुनादेवाची खोची मिठागर, मनोज पाटील व राजेश धनाजी पाटील व इतर. सर्वे क्रमांक 148 भाईंदर पडण सोनागर, नवा सोनागर, जतीन पारिक व ध्रुव सरैया. सर्वे नंबर 354 उत्तन नामदेव आगर, मध्यवर्ती सरकार, हरिश्चंद्र ध्रुव पाटील, दिनेश रामचंद्र पाटील व इतर. सर्वे नंबर 355 355 ब लक्ष्मी आगर, मध्यवर्ती सरकार, दत्तप्रसाद पाटील व इतर. सर्वे नंबर 340चा 1 आणि 340चा 2 भाईंदर जुना बंदरवाडी आगार, प्रशांत झा व इतर. सर्वे नंबर 52 मोरवे गिरणारी मिठागर, बामजीचा मिठागर, सरकारी सॉल्ट डिपार्टमेंट. सर्वे नंबर 177 किती 147 भाईंदर नाझरेत मिठागर, सरकारी सॉल्ट डिपार्टमेंट. आता ही ॲफिडेव्हिट प्रमाणे हे नंबर आलेले आहेत. पुढच्या तारखेला ही लोक अजून एक ॲफिडेव्हिट दाखल करणार आहेत, ज्याच्यामध्ये अन्य कोणाची नावं आली असतील तर ते मला घ्यावं लागेल रीतसर. जोपर्यंत आपण कोर्टापुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला ते कागदपत्र मिळणार नाही. दुसऱ्या ह्याच्यात अजून एक प्रश्न तुमचा एक होतोय. पहिले म्हणजे करावं लागणार आहे की तुम्हाला आज हे जे संकट आहे त्याच्यापासून वाचावं लागेल. दुसरं अडचण येते की ही सगळी मिठागरांवर तुमची मॅनग्रोव्ज वाढत आहेत, कारण की उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की तोडायचे नाहीत मॅनग्रोव्ह. आपल्याला त्याच्यासाठी पण काम करावं लागणार आहे आणि कोर्टाकडून आदेश घेऊन तोडण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. पण हे आत्ता नाही होणार. सध्या आत्ताचे जे संकट आहे ते आपल्याला तुर्तास थांबवून नंतर कोर्टापुढे व्यवस्थित मांडायला लागेल की ह्या आदेशामुळे कसा त्रास होतोय. ती दीर्घकाळची लढाई असेल, त्याला खूप वेळ जाईल आपला. आणि पहिले हे आत्ताच्या घाई सर्वात संकट असं की दर महिन्याला कोर्ट ही तारीख देते या केसला. उच्च न्यायालयाने अतिशय गंभीरपूर्वक हा विषय घेतलेला आहे. महिन्यातून एकदा ते दोनदा ही केस लागते. त्याच्यामुळे आपल्याला आता तुमचे ज्यांची मी नावं वाचून घेतली त्यांनी कोर्टासमोर जाऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. कोणाचे काही प्रश्न आहे या संदर्भात आता ज्या मिठागरांची नाव वाचून दाखवली, जे शिवरात्रीकडे उपस्थित आहेत, त्यांनी या संदर्भात काय शंका असतील तर त्याचा आपण चर्चा करूया. प्रशांतजी, तुमचं काय म्हणणं असेल तर मांडून टाका. आपल्याला सगळ्यांनी इंडिव्हिज्युअल केस टाकायला लागेल, बरोबर ना ताई? तर सगळ्यांनी आपल्या फजिंदारनी सगळ्यांची मीटिंग घ्या. कोण मेन सिलोत्री असेल त्याच्या नावानं एक एफिडेव्हिट तयार करा आणि लवकरात लवकर ती संधी सोडू नका. उद्या सॉल्ट डिपार्टमेंटचा असा विचार आहे की सगळी जागा कोणाच्या ताब्यात देऊन त्याला सरकारी डिक्लेअर करावी. त्याच्यासाठी आपल्याला चॅलेंज करायलाच लागणार आहे. आणि तुम्ही असं आपण फक्त अशोक पाटील करतील असं काही नाही आहे. आपली जागा आपल्यालाच वाचवायची आहे. म्हणून सगळे शिलोत्री ज्याच्या आगाराचं नाव आहे त्यांनी एकत्र यावं. मार्गदर्शन यांचं मिळेल तुम्हाला आणि आपल्याला इंडिव्हिज्युअल केस टाकायला लागणार आहे. ही बाब 100% सत्य आहे. तुम्ही असं नाही का शिलोत्री संघ करेल आणि आपण खाऊ, तसं काही होणार नाही आहे. म्हणजे तो विचार करून पुढचा पाऊल उचला. आपण हे मला वाटते 2 वर्षापासून हे सांगतोय आपल्याला केस करायची आहे. कोणीच काही पुढाकार घेत नाही आहे. त्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे. आग्राबद्दल एका आग्राचं तर एक केस तर झालीच पाहिजे. जो कोण सही नाही करत असेल त्याला आपण डिपेंडंट म्हणून ठेवूया ना मॅडम. तुमच्या केस या स्वतंत्र पद्धतीने होणार आहे. आता बघा, जसा ह्यांचा रिपोर्ट आलाय रत्ना आगर,
सर्वे नंबर 113 राईट. रत्ना आगारची जमीन मालक हे आहेत. नाही असं नाही मी सांगतो. त्याच्यात काय झालं आता एका आकडामध्ये समजा पडायच होणार त्याच्यात 20 जण 18 जण सही करायला तयार नाही. मग हरकत नाही. आणि 2 जणांनी ऍप्लिकंट व्हावं आणि बाकीला फॉर्मल डिफेंडंट ठेवून तसं चालेल. पण हा सर्वे नंबर वाईज आणि अगर वाईजच तुमची केस होणार आहे, इंडिव्हिज्युअल होणार आहे. आणि ऑर्डर येताना कधी पण इंडिव्हिज्युअलच त्याच्यानुसार येणार. हे गेले म्हणून बाकीच्यांना त्याची ऑर्डरचा फायदा मिळणार नाही. ह्यांची केस कोर्टासमोर ह्यांनीच भांडायची आणि ऑर्डर ह्यांच्या पुरतीच असणार आहे. ती सगळ्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही. कोर्टाची ऑर्डर जो कोर्टापुढे जातो त्यालाच मिळते ती ऑर्डर. त्याच्यामुळे हे तुम्हाला प्रत्येकाचं जसे आगर आहेत तशीच केसेस कोर्टासमोर येणार आहे. आता हे तर स्पष्ट झालं की ज्या मिठागरांची नावं या केसमध्ये आलेली आहेत, आता वाचून दाखवलीच आपल्याला आणि मी व्हॉट्सअपवरती देखील टाकलेले आहेत. त्या मिठागराच्या शिरोत्र्यांना इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिकरित्या त्यांच्या शिरोत्र्यांसहित तुम्हाला प्रियंकाताईंच्या माध्यमातून आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करावं लागेल. जे काय असेल अपिलाचा खर्च वगैरे तो प्रियंकाताई त्या तुम्हाला सांगतील का असतील तो, आणि तो वैयक्तिक केस प्रत्येकाची ह्या इथे होईल. आता काय झाले की काही मिठागरांच्या ह्याच्यात सरकारी किंवा मध्यवर्ती सरकार असं लागलेलं आहे. तर आपण ह्या संदर्भात देखील आता आपल्याला त्याच्या माहिती घ्यावी लागेल, काढावी लागेल महसूल विभागाकडनं. कारण आम्ही आता ह्याच्यामधून पीक पाणीचे उतारे मागवतोय तहसीलदाराकडनं की त्यावेळी जेव्हा या मिठागरांची नावं होती आणि हे मध्यवर्ती सरकार कसं आणि कधी आलं याच्याबद्दल समजा काय आदेश झालेत का, शासनाकडनं झालेत का, किंवा त्या आग्रवांच्या तो सुद्धा माहिती आपल्याला काढावी लागेल. कारण हे सर्व आपल्याला कोर्टासमोर ही कागदपत्र सादर करावी लागतील. तर ज्यांना तुमच्याकडे कोणाकडे ह्या संदर्भातली काही कागदपत्र असतील, आता समजा लक्ष्मी आगरचे काशीनाथ पटेल इकडे बसलेत, ते बोलतात हा आगर आमचा आहे आणि त्याच्यावरती मध्यवर्ती सरकार लागलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात जी काय कागदपत्र असतील त्याने आता मला फाईल दिली, आम्ही बघितली नाही अजून. तर हा बोलूया. तर हा तुम्हाला बोलायलाच देतो. तर ह्या संदर्भात आणखी मी फॉर एक्झाम्पल लक्ष्मी आग्राचं सांगितलं, तसं इतरही कोणाची आग्राची जे आहेत त्यांच्याबद्दल पण जिथे मध्यवर्ती सरकार लागलेलं आहे किंवा शासन लागलेलं आहे, तर ते कसं आहे ते महसूल विभागाकडनं आपल्याला माहिती अधिकारात ते सर्व काढावं लागेल. त्यांचे कागदपत्र अगोदर मी सर्व मिठागरांचे पीक पाणी उतारे काढायला लावतोय. म्हणजे आम्ही ठरलेलं आहे ते ॲप्लिकेशन सोमवारी जाईल आणि ते लवकरात लवकर आपल्या त्याच्यात तो रेकॉर्ड सापडेल. आणि त्या अनुषंगाने जर पूर्वी नसेल तर हे कधी झालं तो देखील उल्लेख आपल्याला त्याच्यात जो आहे आढळतो तो करावा. त्याच्यासाठी महसूल विभागाकडे आपल्याला काही अर्ज करावे लागेल, दाद मागावी लागेल त्या संदर्भात. तर आता ह्याबद्दल हां मालक्या कसं ती चालेल आपल्याला. तुम्ही महसूल विभागाकडून काय फेरफार झालेत ते बघा आणि कसं आहे ते काढा तुम्ही. पण कोर्टात जायला आपल्याला अडचण यायला नाही पाहिजे, कारण की ही ऑर्डर जी आहे ही त्रासदायक आहे. नंतर तुमचं सरकारशी जे काय लिटिगेशन होणार असेल ते साईड बाय साईड चालू राहील, पण कोर्टात जायला काही अडचण यायला नाही पाहिजे. तुम्ही फक्त फेरफार काढा. हां तर म्हटलं ताईंचं म्हणणं असं आहे की आपल्याला त्यासाठी कोर्टामध्ये जाण्यासाठी तशी काय तेही अडचण भासणार नाही आणि आपण त्या आधारे आपण कोर्टामध्ये पार्टी होऊ शकतो. आपला अपील रिट पिटिशन दाखल आपल्या सगळ्यांना ह्या केसच्या संदर्भात रिट पिटिशन वैयक्तिकरित्या प्रत्येक आग्राचे सेपरेटली रिट पिटिशन दाखल करावं लागेल. पूर्वी आपलं असं म्हणणं चाललं होतं की आपण त्याच्यामध्ये इंटरव्ह्युनर व्हायचं, असा आपला एक हे चालू होता. पण नंतर की त्याच्यात इंटरव्ह्युनर होणं काही हे नव्हतं, आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी तशी ऑर्डर झालेली आहे आणि आपल्याला त्याच्या संदर्भात रिट पिटिशनच दाखल करावी लागेल. तर आता या संदर्भात प्रशांतजींनी पण खुलासा केला तुम्हाला, त्यांनी पण त्यांचं मत मांडलं. आणखीन कोणाला शिरोत्र्यांना काय त्या संदर्भात काय सांगायचं असेल तर सांगा. विश्वास होईल अगर पडन शंकई. मी म्हणतो आपलं सगळ्यांचं ठरलेलं की आपल्याला केस टाकायची आहे, फक्त केसची पुढची काय प्रक्रिया आहे ती आम्हाला तुम्ही सांगा. सगळेजण शिरोत्री केस टाकायला तयारच आहेत, त्या दृष्टीने सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता तुम्हाला काय तर वकालतनामा वगैरे हे करायचं असेल तर आम्ही त्या याच्यावर सगळ्या शिरोत्र्यांच्या सह्या घेतोय आणि मग तुम्हाला तो सादर करतोय आम्ही. हां चालेल. हां केसची आपण त्याप्रमाणे तयारी करून घेतलेली आपण करूया ते असं. हां करून टाकूया तसं. ताई आता
विश्वास भोईरनी जे सांगितलं की वकालतनामा तुमचा जो सही करायला लागेल, तर इकडे काय आमचं समजा एक लक्ष्मीप्रसाद आगार आहे, त्याच्यामध्ये 57 लोक शिरोत्री आहेत किंवा 50 असतील, तर 50च्या 50 लोकांचं तुमच्या त्या वकालतनाम्यावर सह्या लागतील का? तुमचे जर आता 50 जर असतील आगारावर मालक, तर 50चे 50 जर येणार नसतील तर तुम्ही एक मीटिंग करू शकता. 20 जण जरी आली तर, पण ते तुम्हाला ऑथॉरिटी देतील का कोर्टापुढे यायची? तुमच्यामध्ये एक मीटिंग झाली असं करून अधिकारपत्र तुम्ही प्राप्त करू शकता आणि त्याच्यामध्ये उच्च न्यायालयात जाणारे आता 50 नावं न घेता तुमचा आगार आणि ज्यांना अधिकार एक जरी व्यक्तीला दिला असेल तर ते अधिकार आणि अधिकारपत्र तुमचं मीटिंग घेऊन तुम्ही सही करून दिलं तरी चालण्यासारखं. हां, पॉवर नाही, अधिकारपत्र. पॉवर ऑफ अटर्नी नाही. एक तुमच्यामध्येच आगारांचं आता मालकांमध्ये मीटिंग झाली आणि असं ठरलं की एक व्यक्तीला आम्ही अमुक अधिकार देतोय आमच्या म्हणजे उच्च न्यायालयात आमच्यातर्फे केस किंवा सही करायचं, आणि तेवढंच मी बनवून देईन तो ड्राफ्ट. फक्त म्हणजे 50 लोकांना यायची काही गरज नाही. आणि मग वकीलपत्रावर पण त्या एक व्यक्तीची सही असली तरी चालून जाईल, म्हणजे तुमचे कष्ट कमी होतील याच्यामध्ये. काशीनाथ पाटील, तुम्हाला काय बोलायचं आहे? तिकडेच थांबा, माईक दे त्यांना. हम अपने छोटे शिरोत्री म्हणजे पूर्वीपासून छोटे शिरोत्री आम्ही छोटे शिरोत्री नाही आहेत. आम्ही जवळजवळ 500 कोंबड्या पिकवतो. 1600 लोक पेट्रोल करायला. तर एक शंका अशी अजून आहे, कारण आमची जे जमीन खरडा पूर्वीचे होते आता 7/12 झालेत. 7/12वर फक्त भारत सरकार किंवा आमच्या आग्राचं नाव आहे. हां, नाही, काही याच्यावर भारत सरकार पडलेलं आहे. नाही, सांगतो मी, त्याच्यावरती एक भारत सरकारवरून पडले आणि आग्राचं पण नाव आहे. तर जमीन खरड्यामध्ये आमच्या आजोबांची पणजोबांचे नाव आहेत. आता आमची कुठेच नावं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही आता त्याच्यात तुमच्या वकालतनाम्यावर सही करताना ती म्हणजे व्हॅलिड होईल का, असं म्हणजे शंका आमच्या शिलोत्र्यांची आहे. हो, जमीन आमच्या ताब्यात आहे. जमीन आज ताब्यात कोणाची आहे? तुमच्या. उत्पन्न होतंय मिठाचं, मग बस झालं. हा विषय वेगळा राहिला. हां, नाही, हा विषय आहे, थोडे तांत्रिक अडचण आहे, पण तुमचं जे जुने काही रेकॉर्ड्स म्हणजे साहेबांकडे, देसाई सरांकडे भरपूर पेपर्स आहेत, त्याची पण आपल्याला काही मदत घेता येईल. आणि जे काही जुने पेपर असतील, जरी ती रेकॉर्ड असेल एंट्री, तरी त्याच्या आधारे आपल्याला जाता येईल. कारण की जमीन आज ताब्यात तुमची आहे ना, ती वर्षानुवर्ष तुमच्या ताब्यात आहे जमीन. त्याच्यामुळे त्याच्या बेसिसवर आपण जाऊ शकतो, ती अडचण काय होणार नाही. तो बघू आम्ही टायटल. आता तुम्ही जशी फाईल्स बनवून द्याल त्या एक कागद मी तपासीन, तेव्हा मला काय अडचण आली तर मी सांगेन तुम्हाला. आणखीन कोणाला या संदर्भात काय विचारायची शंका? रानडे सर, बोल. नमस्कार मॅडम. मेन म्हणजे की फीस सुनील सदाशिव टेंडुलकर प्रसाद आहे. आम्हाला सर्वांना विचारले की तुमची फीस काय ते आम्हाला सांगितली की ते बरे पडेल. हिच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. त्यांची ते आपल्याला जे मदत सहकार्य करतात ते एक सेवाभावी त्यांचंच एक हे आहे, योगदान आहे आपल्याला. तर इतर वकिलांपेक्षा नक्कीच ते रिजनेबल असतील. तर आता या संदर्भात टेक्निकली तुम्हाला कोणाला आणखीन काय विचारायचं नसेल तर रानडे सरांना सांगतो, तुम्ही काय सूचना करता? एक मिनिट. तो मुद्दा त्यांना सांगा ना का. पहिला मिठा आगाराचे 7/12वर भोगवटादार 1 होता. म्हणजे जेव्हा हातानं लिहित होते 7/12 तेव्हा, त्यांनी जेव्हा डिजिटल केलं त्यांनी भोगवटादार 2 केलं आणि त्याच्यावर त्यांनी सरकार लिहिलं. मध्यवर्ती सरकार असं काही नाही, फक्त सरकार लिहिलं. मग तो प्रश्न बरेचशे लोकांनी आपला टेक्निकल ग्राउंडवर करून घेतलंय. काही लोकांना आता समजलंय तर त्यांना करायला पाहिजे, कारण ती तंतोतंत जी हातानं लिहिलेला 7/12 आहे तोच डिजिटल आला पाहिजे. बरोबर ना मॅडम? मग ते तुम्ही ॲप्लिकेशन करा. नंदूभाऊनी केलेली आहे, पण इकडचे तहसीलदार आता काहीही करत नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना नोटीस पण पाठवायला लागेल. बरोबर ना मॅडम?
प्रशांतजीने आता जो मुद्दा सांगितला हा एक दुसरा विषय आहे की जवळजवळ मी जेवढे सातबार उतारे काढलेले आहेत त्याच्यामध्ये 7 ते 8 मिठागरांवरती हे भोगवटादार सदरी सरकार लागलेलं आहे असे काहीतरी आहे. आणि बाकी मिठागराचं नाव आहे आणि सरकार लावताना त्यांनी ना आपल्याला नोटीस दिली ना कसला त्याच्यातला फेरफार वगैरे उल्लेख झालेला. या संदर्भातलं जे काही तांत्रिक बाबी आपल्याला महसूल विभागाकडे त्याच्यासाठी अपीला जावं लागेल. ताई तुम्हाला काय सुचत मांडत याच्यामध्ये तुम्ही पहिले म्हणजे लगेचच ते रेक्टिफिकेशनसाठी एक अर्ज द्या. जुने तुमचे फेरफार आणि आहेत सातबारे जे त्यांना द्या आणि त्यांना ऑर्डर मागा की रेक्टिफाय करा. कारण की त्यांनी ज्या वेळेला अपलोड केलेले आहेत डिजिटल त्यांचं कामच होतं जसे होते तसे डॉक्युमेंट्स इन्स्पेक्ट करायचे. त्यांच्याकडून चूक झाली असेल तर त्यांना ते रेक्टिफिकेशन करता येतं. असे जे काही 7-8 जण आहेत त्यांनी तसा एक अर्ज करा आणि जुने सातबारे जे आहेत जे तुमच्याकडे सर्टिफाईड असतील सही शिक्क्याचे त्याचा कोणताही जुना असेल किती वर्षापूर्वी झालं आहे डिजिटलमध्ये भरपूर वर्ष खूप झाली आहेत का वर्ष 2018 मध्ये झाले. पण जे काय असेल ते 20 वर्ष झाली आहेत. मग 20 वर्षात आपण अर्ज केलेच नाही लक्षात नाही आलं. सातबारे काढतच नाही कोण. पण ठीक आहे तुमच्याकडे जो शेवटचा लेटेस्ट असेल तो घ्या आणि तुम्ही अर्ज करा आणि ती अर्जाची प्रत द्या मला. मी तो कोर्टापुढे दाखवीन. त्याचे काय काम थांबवायचं नाही आपण. त्यासाठी हे साईड बाय साईड चालू राहील तुमचं. आपण जाऊ कारण की ती जर आदेश आले आणि परत त्यांनी ट्रान्सफरचे कोर्टाकडून ऑर्डर घेतली तर आपण खूप जास्त अडचणीत येऊ. जोपर्यंत आता तर काही कोर्टाची ऑर्डर नाही त्यांनी चुकीचा सर्वे केलेला आहे आणि चुकीचा रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते थांबवायचं आहे. हे तुमची लढाई हे महसूलाशी चालता येईल त्याला काही अडचण नाही आहे पण हे थांबवणं गरजेचं आहे. एकदा उच्च न्यायालयाचा जर आदेश आला तर खूप त्रासदायक होईल आपल्याला ते. आता या संदर्भात आता तुम्हाला प्रत्येकाला सातबारे उतारे काढायचे आहेत. मित्र काढलेलेच आहेत. जुने पण 2012 जेव्हा आपल्याला हा सॉल्ट डिपार्टमेंटच्या नोटिसा इश्यू झालेल्या होत्या जेव्हा आपला हा विषय चालू झाला त्यावेळीचे जुने सातबारे आपण सर्व काढलेले आहेत. त्या रेकॉर्डला ते सरकार लागलेलं नव्हतं 2012च्या आणि आता त्याच्यानंतर हे डिजिटल त्याच्या उतार्यावरती हे लागलेले आहेत. हे पण उतारे आपण काढलेले आहेत. तर तुम्ही ह्या संदर्भात कुठे ताईंचं म्हणणं असं की आपण ह्या ज्या सातबाऱ्यांवरती सरकार असं लागलेलं आहे आपण त्या सगळ्यांच्या वतीने एकत्रित अर्ज करून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्याला अप्रोच व्हावं लागेल. तर आपण त्या संदर्भात होऊया अप्रोच त्यांच्याकडनं. मी ॲप्लिकेशन पण तयार करून घेतो आणि सगळ्यांना मी ज्यांची नावं त्याच्यावर लागलेली आहेत त्या सगळ्यांना वैयक्तिकरित्या त्यांच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो आणि त्यांनी आता कार्यालय आपलं आहे इथे संपर्क करून ह्या तुमच्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतः लक्ष घाला. आम्ही फक्त तुम्हाला आवाहन करतो. मग तुम्ही घरी बसून काय असं वाट बघू नका का अशोक पाटील येतील आणि तुम्हाला सातबाऱ्यावरती ॲप्लिकेशन सह्या घेतील. तुमची प्रॉपर्टी आहे तुमची मालमत्ता आहे. तुमची मालमत्ता तुमची प्रॉपर्टी वाचण्याचं हे काम तुमचं आहे. त्याचं आम्ही माध्यम आहोत त्या निमित्ताने. तर तेच होत त्याचा तुम्ही फायदा घ्या त्याचा तुम्ही वापर करा आमच्या याचा एकंदरीत व्यासपीठाचा आणि तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घाला. आज जशी जमलात तशी नेहमी तुमचं काय समस्या असेल तुम्ही मांडा. म्हणजे अशी चर्चा होईल आपल्याला चर्चा होईल. त्याच्यानं कायदेशीर मार्गदर्शन करणारे लोक आपल्या समोर आहेत पाठीशी आहेत. त्याच्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि लागा. हे सरकार आता ह्या जमिनी आता कशा बळकावता येईल कशा पद्धतीने त्यांना ह्या जमिनीचा ॲडव्हान्टेज उचलत आहे त्या दृष्टीने पावलं उचलत आहे. मग ते याच्या अगोदरही त्यांचे प्रयत्न झाले 95 डिग्री त्याच्यानंतर आयोडनयुक्त हे सर्व लढे आम्ही केलेले आहेत त्यावेळी शासनाच्या विरोधात. त्यावेळी समजा मी ह्याच्यामध्ये पदाधिकारी नव्हतो पण आमचे जे पदाधिकारी होते त्यांच्या सोबतीला आम्ही मोर्चे काढलेले आहेत. आंदोलन पण केलेलं आहे. ह्या कुठे ते आपलं नाही सॉल्ट डिपार्टमेंटकडे मोर्चा तर काढलेला आहे. चर्चगेटला धरण आंदोलन याच्यामध्ये पण केलेलं आम्ही गेलेलो आहे सर्व हे सर्व मोर्चा. तर हे सर्व लढा आता अजूनही देखील आपल्याला तो थांबलेला नाही आणि जो थांबवला आपण थांबवला असता ती मिठागरं कधीच आपली गेली असती. ही कधीच सरकारी जमा झाली असती. म्हणून आता जिवंतपणा आपण ठेवलेला आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित जागृतपणे त्याच्यावर लक्ष घाला. आता हे दोन्ही विषय जे सरकार लागलेले काही ठिकाणी याचे भोगवटा सदरी हा एक विषय आहे जुना आणि आता हा जो हायकोर्टाचा जो चालू आहे ज्याच्यामध्ये आता पार्टी तुम्हाला व्हायचा आहे रिट पिटिशन दाखल करायचं आहे तो देखील आहे. आणि बाकी पण इतर संदर्भित जे काही विषय आहेत आपण तुम्हाला त्यावेळी चर्चा करून सांगूच. आता ह्याविषयी बरीचशी डिस्कशन झाली आहे. ताईने तुम्हाला माहिती दिली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती पटली असेल.
सगळ्यांना माहिती पटली ना. हा, मग त्या पद्धतीने सगळ्यांची तयारी आहे ना कोर्टात जायची. रानडे साहेब, तुम्ही याच्यावरती काय बँगलोरच्या संदर्भात काय खुलासा करता? हा, तुम्ही होता. श्री अशोक पाटील, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, ॲडव्होकेट प्रियंका ठाकूर आणि सर्व उपस्थित. आता मी काय वकील नाही आहे, मी केमिकल इंजिनियर आहे, मी प्रोफेसर रिटायर्ड आहे, बरोबर. आणि मी रायगडमध्ये मेनली पॉल्युशन, केमिकल इंडस्ट्री पॉल्युशन, कोस्टल पॉल्युशन ह्याच्यावर काम करतो, बरोबर. आणि कित्येक ऑर्गनायझेशन ज्या करतात त्यांना मी हेल्प करतो, ह्यांनाही हेल्प करतो. मी स्पष्ट सांगेल की तुम्हाला अशोक पाटील सारखे लीडर लाभले आहेत, मी कित्येक बघतो. तुम्हाला ठाकूर साहेबांसारखी लिडरशिप लाभली आहे, सुरेश ठाकूर साहेबांसारखी सेल्फलेस. तुम्हाला प्रियंका मॅडमसारखी डिव्होटेड ॲडव्होकेट लाभली आहे, हे मी स्पष्ट सांगतो. त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे, कारण बाकी वकिली मी बघतो, बाकी लिडरही आम्ही बघतो, तुम्हीही बघता. नाही तर इतक्या लांबून रायगडहून पनवेलहून एवढं ट्रॅव्हल करून आम्ही कित्येकदा आलो आहे, तिथं पण मी ऑर्ग्यू केलेलं आहे तुमच्या त्या ह्याच्याकरता, कार शेड करता आणि त्या रस्त्याकरता. तर ह्याचा लाभ घ्या, कारण ते कायद्याचे जे काय आहे, जर मॅडम सांगतायत किंवा पहिला हमला असं करा की थांबवा त्यांना, मग बाकी जे मँग्रोव्हचं नॉलेज आता मी तुम्हाला सांगणार आहे ते उपयोग करून ह्या ऑर्डरला कम्प्लीट अपसाईड डाऊन करायचं आणि ते होणार. कारण तुम्ही बघितलं असेल बघा, NGTमध्ये जे गेले असतील, ज्यांना माहिती असेल त्यांना माहीत असेल की ऑर्डरमध्ये 2 माणसं असतात. NGTमध्ये कधीही एक टेक्निकल एक्सपर्ट असतो आणि एक जज असतो, आणि दोघांच्या संगनमताने ऑर्डर दिली जाते. कारण एन्व्हायरमेंट हा इतका कॉम्प्लिकेटेड आणि टर्सरी इफेक्ट हे फील्ड पडतो की त्याचे इम्पॅक्ट, त्याची माहिती ही सगळी वकिलाला सुद्धा, जजला सुद्धा एक सोर्स पर्सनकडनं घ्यावी लागते. तर त्या अँगलनी मी सांगणार आहे की ह्या ऑर्डरबद्दल जे आता जे मँग्रोव्हचं मी सांगतोय ते त्याबद्दल बोलणार आहे. बाकी प्रोसिजरबद्दल जसं मॅडमनी सांगितलं की पहिला हमला हा थांबवा, की तिकडनं काय कोर्टाची ऑर्डर. तुम्हाला माहिती आहे सध्या जमिनीच्या मागे कसे सगळे वेळे झालेले आहेत. परवाची जे 1000 एकरची तुम्हाला माहिती वन जमीन कशी जात होती, आणि असे कित्येक आहेत. तर त्यांचा इगरनेस आहे गव्हर्नमेंटचा की कसं आपण कोस्टल एरिया हस्तगत करायची, आणि तिकडनं ऑर्डर निघाल्यावर मग फोर्स पण त्याच्यावर लागते, आणि मग आपल्यासारखे सिंगल किंवा ग्रुप काही करू शकत नाही. म्हणून पहिले ते प्रोटेक्शन जे मॅडम सांगतायत. आणि नेक्स्ट, ह्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन रॉंग झालेलं आहे. हे बघा, मी तिथं पण बोललो होतो, इथंही बोलतोय. मलाही माहिती नाही इथं काही वकील असतील, इंजिनियर असतील, सायंटिस्ट असतील, कोणी असतील. मी जे सांगतोय तर त्यांना नाही पटलं, त्यांनी सांगावं का नाही पटलं. आय एम व्हेरी कॉन्फिडंट की त्यांना मी पटवून देईन, कारण त्यांना नॉलेज कमी आहे म्हणून त्यांना पटलं नाही. हे बघा, एवढं ॲग्रेसिव्ह असल्याशिवाय समोर हे ऐकणारे नाही आहे. या 2005ची जी ऑर्डर आली आहे ती चंद्रचूड साहेबांची आहे, बरोबर. 2010ला एक इथं इंटरव्हेन केलेलं आहे तुमच्या म्युन्सिपाल्टीनी, कॉर्पोरेशननी, की आमच्याकडे पूर येतोय, आमचं जे पाणी जायला पाहिजे खाडीमध्ये त्याच्यामध्ये मँग्रोव्ह उगवले आहेत, त्यामुळे तर पाणी जात नाही आणि पूर येतोय. त्या नाला क्लिनिंगला त्यांनी अप्लाय केलं आहे, त्याची ऑर्डर 2010ची आहे, आणि ती आहे गवई साहेबांची. आणि 2018ला जी तुमची ऑर्डर आहे ती आहे ओक साहेबांची, बरोबर. तुम्ही काय होत आहे, मला काय फरक पडत नाही, मी फॅक्ट सांगतो आणि आय कॅन स्टँड बाय ऑन एनी प्लॅटफॉर्म. हे काय झालं आहे, ग्लोबल वॉर्मिंग, हे जे सेमिनार होतात ना, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ग्लोबल वॉर्मिंग. तेव्हा जशी यांच्यासमोर केस येते जजेस समोर, त्यांना वाटतं मी काय मोठं कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, आय एम गोइंग टू सेव्ह दिस प्लॅनेट, माझं हे कॉन्ट्रीब्युशन असेल, अशा आवामध्ये ते लिहित आहेत. चंद्रचूड साहेबांच्या ऑर्डरला जर तुम्ही पूर्ण वाचाल, या तिन्ही ऑर्डर तुम्ही पूर्ण वाचाल, मेनली चंद्रचूड साहेबांची, त्यांनी हे जस्टिफाय कसं केलं आहे. त्यांनी जे ब्लँकेट बॅन केलेलं आहे, ओके, फ्रीज ऑन रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन अँड रिमूव्हल ऑफ मँग्रोव्ह इन महाराष्ट्र. नॉट इज व्हेरी सरप्रायझिंग, कोस्टल एरिया इज एंटायर इंडिया, बरोबर. तर महाराष्ट्रात जे डॅमेजिंग आहे ते सगळीकडे डॅमेजिंग आहे, अँड इट इज अ ग्लोबल प्रॉब्लेम, इट्स नॉट अ स्टेट प्रॉब्लेम. पण सरप्रायझिंगली फक्त
मग महाराष्ट्रातलेच मँग्रोव्हला असं प्रोटेक्शन आहे, बाकी बंगालचे काढले तर चालतील, कर्नाटकचे काढले तर चालतील. व्हेरी सरप्रायझिंग, व्हेरी इलॉजिकल फर्स्टली. सेकंडली, त्यांनी जेव्हा हे जस्टिफाय केलं की ह्या मँग्रोव्हना मी का ब्लँकेट देतोय, त्यात त्यांनी जे एकानंतर एक म्हणजे अगदी ग्लोबल जे डिस्कशन होतं ना, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, त्यानंतर आणि त्यांचे दोन चार जे त्यांचे टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये हे सगळं डिफाईन होतं, ते सगळे टर्म्स त्यांनी एक्सप्लेन केले आहे. ह्याच्याप्रमाणे पण बॅन केलं पाहिजे, ह्याच्याप्रमाणे पण बॅन केलं पाहिजे. पण सगळ्यांचं सम टोटल जे आहे, ह्या सगळ्यांची एम एम्बिशन, कॉन्झर्वेशन कशा करता करायचं आहे. कॉन्झर्वेशन, संवर्धन जे आपण म्हणतो, कोस्टल एरिया असो किंवा निसर्गाचा असो किंवा पर्यावरणाचा असो, ते का करायचं आहे, सस्टेनेबल, शाश्वत विकासाकरता करायचं आहे. एम आहे ना, कोणती ॲक्शन काय तुम्हाला नेणार आहे, शाश्वत विकास व्हावा म्हणून आपल्याला संवर्धन करायचं आहे. तर कोस्टल इकॉलॉजी, आता हे कोस्टल इकॉलॉजीचा एक कॉम्पोनेंट झाला है ना. कोस्टल इकॉलॉजी म्हणजे एंटायर कोस्टल एन्व्हायरमेंट, त्याचे वेगवेगळे आहेत. इरोजनचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर ते कोरल रीफ आहे, तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोस्टल लोक आहात. तर त्याला कॉन्झर्व का करायचं, तर कोस्टल पीपुलना सस्टेनेबल डेव्हलपमेंट देण्याकरता शाश्वत विकास व्हावा कोस्टल कम्युनिटीचा, म्हणून त्याला करायचं आहे. त्यात इथपर्यंत लिहिलेलं आहे की कोस्टल लोकांच्या लाईफला जर मिनिंग द्यायचं असेल, टू गिव्ह ए मिनिंग टू देअर लाईफ, वी मस्ट कॉन्झर्व मँग्रोव्ज. वी शुड नॉट अलाउ मँग्रोव्ज टू बी कट अँड ऑल दॅट ही हॅज सेड. इट इज ट्रू. आणि त्याकडे दोन मुख्य कारणं सांगितलेत. एक सांगितलं आहे की बायोशिल्ड, हे खरं आहे की सुनामीमध्ये पण जिथं जास्त मँग्रोव्ह होते ती एरिया कमी डॅमेज झालेली आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. कारण मँग्रोव्ह जेव्हा ते ॲडव्हान्स होतं वॉटर, तेव्हा त्याचा फोर्स कमी करतो. कोस्टल इरोजन ते कमी करतं, कारण सतत ज्या लाटा येतात ते इरोड करतात, तेही तुम्हाला माहिती आहे, त्यालाही ते प्रोटेक्ट करतं. त्यानंतर जेवढं काय तुम्हाला मिळतं फिश आणि हे सगळं जे काय कोस्टल इकोसिस्टीम, त्याला पण ते सपोर्ट करतो. बरोबर. फिशचं ते ब्रीडिंग ग्राउंड आहे. फिश तिथे येऊन अंडे टाकतात, मग नेक्स्ट हाय टाईटला ते घेऊन जातात. हे सगळं ऑपरेशन आहे, त्याच्याकरता त्याचं इम्पॉर्टन्स आहे. ह्याचा अर्थ जे मँग्रोव्ह तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट देतील त्यांना ते प्रोटेक्शन आहे त्या ऑर्डरनी. पण हे आता जे आपण मँग्रोव्ह बोलतोय की जे त्या ड्रेनमध्ये जमा झाले आणि ते पाणी जाऊ शकत नाही म्हणून पूर आला, तर ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाही करत आहे, ते रिग्रेसिव्ह करतायत, डॅमेजिंग करतायत. त्यांना प्रोटेक्शन नाही आहे. हे कोणी तिथं म्हणजे अनेक मी सांगतो की दोन ऑर्गनायझेशन आहे. एक तर बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुप, फार मोठी, आणि दुसरं आता वनशक्ती. मी तर त्यांना आता कॉन्टॅक्ट करून जरा तुमचं स्टेबलाइज होऊ दे, मी त्याच्याशी बोलेन. अरे बाबा, आपण कशा करता, मी पण एक एन्व्हायरमेंटलिस्ट, यू कॅन से. आय एम ए ह्युमॅनिस्ट, आय एम नॉट जस्ट एन्व्हायरमेंटलिस्ट, आय एम बॉदर्ड अबाउट ऑल problems and pains of the human race. If they talk big, I should also talk big. If they are environmentalists, human being is the center of environment for the environmentalists. They must see, कुणा करता करतोय, माणसांकरता करतो. तुम्ही ही ऑर्डर आणता, तुम्ही तिथं परत त्या कोर्टाच्या मागे लागता आणि तुम्हाला दिसत नाही की त्याच्यामुळे काही लोकांची ही परिस्थिती होते की सॉल्ट प्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि त्याचं म्हणून मी त्याच्या सगळं बघितलं, तुम्हाला काही बहुतेक लोकांना माहीत असेल. मी आणि 5-10 मिनिटं बहुतेकांना माहीत असेल, तुम्ही कोस्टल कम्युनिटी आहात, पण काही लोकांना माहीत नसेल म्हणून सांगतो की त्या ऑर्डरमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे आपलं जंगल, त्याचं हे मँग्रोव्ह एक्सटेन्शन आहे टुवर्ड्स द सी. म्हणजे जेव्हा आपण सीकडे येतो तेव्हा सीचं पिक्चर वेगळं आहे, खारं पाणी आहे, मुवमेंट आहे. तर हे आहे, हे पण फॉरेस्ट आहे, हे त्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचं एक्सटेन्शन आहे. आणि म्हणून 1000 स्क्वेअर मीटरच्या वर जर मँग्रोव्ह असेल तर त्याला डिक्लेअर करा फॉरेस्ट. बरोबर ना. प्रोटेक्टेड फॉरेस्ट डिक्लेअर करा, आणि तर रिझर्व फॉरेस्ट डिक्लेअर करा. ही जी त्यांनी ऑर्डर दिली, तर त्याबद्दल मला त्यांच्यासमोर आम्ही पॉईंट आऊट करणार आहे थ्रू लेटर आणि नंतर थ्रू कोर्ट. त्याच्यामध्ये कोकण भवनच्या कमिशनरना आम्ही भेटणार आहे. आणि मला उपयोग ऑफकोर्स आपल्या देसाई साहेबांचं नाव घ्यावंच लागेल,
त्यांचं नाव PhD त्या थेसिसमध्ये लिहिलं आहे. त्यांनी मला दिली, मी टीचिंग लाईनचा असल्यामुळे त्यांनी मला ती थिसिस पण पाठवली. ह्याच्यावर PhD केली आहे सॉल्ट पॅनवर एकानी. त्यांनी आपल्या प्रिफेसमध्ये दिलेलं आहे अक्नॉलेजमेंटमध्ये की बाबा देसाई साहेब आमच्याबरोबर माझ्याबरोबर तर होतेच, पण जितक्या वेळा मी लायब्ररीत गेलो तितक्या वेळा ते माझ्याबरोबरच लायब्ररीत यायचे. तर त्यांचं एक्सपोजर खूप चांगलं आहे. त्यांच्याकडे पेपर 1810 पासून आहे. ते पेपर पण मी चालले. त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे जे हँड रिटन जे ऑर्डर्स आहेत ना, जे परमिशन टू सॉल्ट पॅनची, त्यात दिलेलं आहे सॉल्ट पॅनच्या जागा विकत घ्यायची व्यवस्था त्या माणसाला करावी लागेल. हा देतो ना, अहो त्यांचे कागद सगळ्यांना करताय. मला जर घेऊ शकले तर तुम्हाला का नाही देणार? मी मागितलं त्यांनी दिले. हा देतो आम्ही. सगळे कागद मिळतील साहेब, सगळे दादा सगळे कागद मिळतील. त्याकरताच आम्ही आलोय आणि ते आपण करून सोडू. तर त्यात सरळ लिहिलेलं आहे की जे कंडिशन टाकलं आहे, पहिली कंडिशनच आहे की जागा त्या माणसाने विकत घ्यायची, जो सॉल्ट पॅन हे आहे त्याच्यामध्ये ऑर्डर दॅट क्लिअरली शोज की लँड इज ओन्ड बाय द. आता नंतर तुम्ही म्हणता ते डिजिटल करताना 50 माणसांचं ग्रुपचं नाव न टाकता नुसतं सिलोत्रीचं नाव टाकलं किंवा हे टाकलं, ते आता क्लॅरिफिकेशन जसं मॅडम सांगतायत तर कलेक्टरकडे जाऊन ॲफिडेव्हिट देऊन ते क्लिअर करावं लागेल. बरोबर. तर ते तर प्रूफ आहेच की तुम्ही लँडचे ओनर आहात. बरोबर. त्यानंतर आणि तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही, आता सॉल्ट म्हणजे जे मी वाचलं जे काय पेपर्स सॉल्ट पॅनवर आहे, सॉल्ट प्रोडक्शनवर आहे, यांची थिसिस आहे, सगळं वाचल्यावर मी तुम्हाला सांगतोय त्यात एक्सपर्ट्सनी लिहिलेलं आहे. आणि सगळं काय रिसर्च तामिळनाडूला होते. इथं आपल्याला काय काम आपण काय करत नाही. इथं तर तुम्ही 20 वर्षात जाऊन ते टायटल पण केला नाही असं तर जे समोर येत आहे, अशी परिस्थिती आपली आहे. तर हे एक्सपर्टचं वाचल्यावर कळतं की त्यात त्यांनी सरळ लिहिलं आहे की इंडिपेंडेन्स जेव्हा ब्रिटिश रूल होता तेव्हा सॉल्ट इम्पोर्ट व्हायचा. इट वॉज एन इम्पोर्टिंग नेशन फॉर सॉल्ट. आणि आता वी आर एक्सपोर्टिंग हा सॉल्ट एक्सपोर्ट करून फॉरेन एक्सचेंज देतो आपल्या देशाला. सगळ्या मिलियन टनमध्ये डाटा आहे. ओके, 17 मिलियन टन काहीतरी एक्सपोर्ट होतो. तर ही ॲक्टिव्हिटी झाली फॉरेन एक्सचेंज अर्निंग ॲक्टिव्हिटी सॉल्ट पॅन. बरोबर. ह्याला त्या अँगलनी पण प्रोटेक्शन द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी. हां, इज ऑफ डुईंग बिझनेस हे जे नाव घेतात आणि तुमचा बिझनेस डिफिकल्ट करतायत हे त्यांना दाखवा की तुम्ही सांगता इज ऑफ डुईंग बिझनेस, आम्ही तुम्हाला धंदा करायला मदत करू. इथं तुम्ही आमचा धंदा आम्हाला करू देत नाही. तर ह्याच्यामध्ये आणि पुढची गोष्ट अशी आहे की आपण 1% म्हणजे इंडियाचा 74, आता आजकाल काय गुजरात म्हणलं की असं वाटतं की पाकिस्तान बोलतोय तर सांगतोय गुजरात 74% सॉल्ट प्रोड्यूस करतो. 74. आणि महाराष्ट्र 1% सॉल्ट करतो. 1%. हे वाढायला नको. हे वाढवायच्या बदली तर तुम्ही हे सगळं बंदच करायच्या मागे लागले. हा त्यांना विचारलं पाहिजे. त्यानंतर आणि 5-10 मिनिटं सगळं आणि एव्हरीथिंग आय स्टँड बाय. ऑल डाटा गव्हर्नमेंट डाटा. हे माझी रिसर्च नाही, हे गव्हर्नमेंट डाटा आहे. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की हे सॉल्ट हे जे उगवतायत हे फक्त तुम्हाला एक तर तुमचा सॉल्ट पॅनचा प्रॉब्लेम. ओके, तुमचा सॉल्ट पॅन आहे म्हणजे सॉल्ट पॅनमध्ये जास्त बोलणं उचित आहे की सॉल्ट पॅन एक तर बघा मी नेहमी म्हणतो की ही मोस्ट ग्रीन ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही सोलर एनर्जी यूज करता, इव्हॉपरेशन करता. बरोबर आहे ना. सोलर तुम्ही काय कार्बन डायऑक्साईड एमिट करत नाही, कोळसा जाळत नाही. तुम्ही ते पाणी आणण्याकरता पंपिंग नाही करत, तुम्ही टायडल एनर्जी वापरता. टायडल एनर्जी ऑफ द. सो इट इज such an activity must be propagated, preserved, promoted by the government as a policy. फॉरेन एक्सचेंज करताय, ग्रीन ॲक्टिव्हिटी आहे. आणि तुमच्या ज्या त्या चॅनलमध्ये आता तुमचं आहे सीझनल, कारण तुम्ही सोलर वापरता त्यामुळे सीझनल असणं साहजिक आहे. पावसाळ्यामध्ये ते बंद असतं. तर हे ह्यांनी जे इक्वेट केलं रेन फॉरेस्ट एक्सटेन्शन कोस्टल फॉरेस्ट, तर त्याच्यामध्ये त्यांना आपलं सांगावं लागेल की रेन फॉरेस्टचं जे झाड आहे कोणतंही आंब्याचं घ्या, लिंबाचं घ्या, ह्याचं त्याचा प्रोपागेशनचा मेथड काय नेचरचा की फळाच्या आतमध्ये बी आहे. बरोबर. मग ते बी तुम्ही जमिनीत रुजवल्यावर
आणि त्या कंडिशन दिल्यावर मॉइश्चर जे काय न्यूट्रियन मग ते झाड येतं आणि मग ते त्याला सांभाळावं पण लागतं. तुम्ही बघता ना झाड 2-3 वर्ष नाही सांभाळलं तर हे जे जंगल लावत आहे तुम्हाला माहीत असेल, कित्येक एक्सपर्टनी सांगितलंय हे जे फॉरेस्टेशन चालतं ना, प्लांटेशन ऑफ ट्री, ते म्हणतात की सगळे जर प्लांटेशन एरिया जर कॅल्क्युलेट केली इंडियाची तर आपण पूर्ण पृथ्वीवर झाडं लावली आहेत. म्हणजे विचार करा काय खेळ चाललाय. झाडं लावायचे परत तिथं जाऊन झाडं लावायचे ते चाललेलं आहे. पण ते रेन फॉरेस्टशी जेव्हा तुम्ही मँग्रोव्ह कम्पेअर कराल तेव्हा बघा नेचरचा काय ग्रेट अरेंजमेंट असते नेचरची. कारण मँग्रोव्हवर सतत पाण्याचा मारा असतो, तिथं सॉल्टी वॉटर असतं, सलाईन वॉटर असतं. त्याकरता मँग्रोव्हला काय मेकॅनिझम दिलं आहे विच इज टोटली डिफरंट. इथं हे आहे त्याचं झाड मँग्रोव्हचं जे शेंगा कोणी म्हणत असेल, हे असं झाडाला लागलेलं असतं, हे झाडाला कनेक्ट असतं. हे हा वाला पॉईंट समोर दाखवतोय आणि हे पूर्ण तयार झालं की हे डिटॅच होतं आपोआप आणि हे पाण्यात पडतं. आणि बघा ह्याला तुम्ही पाण्यात सोडा, हे असं नाही तरंगणार, हे उभंच तरंगणार. कारण खालती रूट आहेत, ह्यात रूट डेव्हलप झालेले आहेत. तिथं जर्मिनेशन जे म्हणतात रूट डेव्हलप व्हायला, ते तुम्ही बी आत टाकल्यावर होतं जमिनीत. इथं झाडावरच जर्मिनेशन झालं आहे. त्यामुळे ह्याला सीड नाही म्हणता येणार, ह्याला सीडलिंग. बॉटनीच्या नॉलेजमध्ये हे सीडलिंग आहे, हे एक स्टेप पुढे गेलेलं आहे. हे असं तरंगत असतं आणि खाऱ्या पाण्याबरोबर दिसलं तर ते घेऊन जातं. जेव्हा लो टाईड येते खालच्या मातीमध्ये हे असं घुसलं एवढं की ते झाड पकडलं. कारण आतमध्ये हे रूट डेव्हलप नाही, मग हे ओपन होतं आणि ह्याच्या आतमध्ये न्यूट्रिशन आहे. कारण हे जिवंत राहायला पाहिजे ना. आता किती 15 दिवस काहीतरी आहे, तेवढ्या दिवसामध्ये त्याचं घुसलं की तिथं झाड येतं. आणि ह्याच्या रूटमध्ये ह्या आता आपण जे डिसॅलिनेशन प्लांट टाकायचं म्हणतात ना, समुद्राचं पाणी गोड करायचं आहे असं तो प्लांट, विचार करा ह्याच्या रूटमध्ये डिसॅलिनेशन आहे. हे ते सॉल्टी वॉटरचं सॉल्ट बाहेर ठेवून क्लिअर वॉटरवर पाठवतं. सो दिस अरेंजमेंट इज द प्रॉब्लेम. कारण जेव्हा तुमचा शटडाऊन असतो सॉल्ट पॅनचा, तेव्हा त्या जे फीड वॉटर आहे त्याच्यामधल्या पाण्यामध्ये हे येतात आणि लो टाईट झालं की खालती आणि मग तिचं झाड उगवतं. तसं सॉल्ट पॅनवर पण ते पसरतात. पण ते जे पसरलेले आहेत त्यांना 2005च्या ऑर्डरचं प्रोटेक्शन नाही. हे आमचे आर्ग्युमेंट पण आहे. आणि दिस आय इव्हन अपील ॲट एन अपॉर्च्युन टाईम टू बोथ ऑफ देम, बॉम्बे एज्युकेशन एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुप आणि वनशक्ती, की बाबा तुम्ही डोकं लावा. तुम्ही निसर्गाला का वाचवतोय माणसांकरता. जर तुमच्या अशा ॲक्शनमुळे तुम्ही ते तिथं रिबेट द्या, तिथं तुम्ही त्यांना रिलीफ द्या, बरोबर. त्यानंतर बघा 1927चा ॲक्ट चालला आहे फॉरेस्टचा, जे कायदेवाले असतील त्याला माहीत असेल. मग 1980मध्ये कॉन्झर्वेशन आला. 2006मध्ये ॲक्ट आला रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट्स. 2006, 1927, 1980 आणि 2006. आणि त्याच्या प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं आहे, 2006च्या ॲक्टच्या प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं आहे की ब्रिटिश लोकांनी विचार केला की जे जंगलात राहतात त्यांना ह्याची हे आवश्यकता आहे. अहो त्यांना काय गॅस नाही आहे. त्यांना जर झाडं तोडूनच जर त्यांना आज जे जंगलात राहतात ते झाडं तोडल्यावर त्यांचं जेवण शिजतं. तुम्ही कॉन्झर्वेशन ॲक्ट लावला आणि तुम्ही म्हणलं झाड तोडायचं तर ते कच्चं खाणार आहे का. म्हणजे म्हणण्याचा अर्थ की तिथं राहणारे लोक जे त्याला सस्टेनेबल कन्झम्पशन करतात. आणि सस्टेनेबल कन्झम्पशन हे वर्ड मी यूज करतोय, त्याची डेफिनेशन आहे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002मध्ये दिलेली आहे. सस्टेनेबल कन्झम्पशन, सस्टेनेबल म्हणजे समजा 100 युनिट प्रोड्यूस होत आहे, तुम्ही जर 20 घेताय, 80 रिसायकल करताय, देन इट विल नॉट कम टू एन एंड. मेन हे काय विचार करतायत, नेक्स्ट जनरेशन. बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा कोरच तो आहे की हे रिसोर्सेस सगळे जनरेशन टू जनरेशन राहिले पाहिजेत, बरोबर. तर सस्टेनेबल कन्झम्पशन अलाउड आहे हे त्यांनी 2006मध्ये दिलं. तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे की हे ब्रिटिशांनी पण विचार नाही केला, आपण पण विचार नाही केला असं गव्हर्नमेंटनी.
आणि हिस्टॉरिकल इनजस्टिस आपण केलेला आहे ऑन द फॉरेस्ट ड्वेलर्स. तर तसा हिस्टॉरिकल इनजस्टिस तुमच्यावर झाला आहे ह्या 20 वर्षामध्ये 2005 पासून. कारण फॉरेस्ट त्याच्यानंतर शॉर्ट साइटेडनेस ऑफ दिस ग्रेट पीपल इट सरप्राइजेस मी. यूज टू सरप्राईज मी, नाव आय एम इम्यून टू दॅट. त्यांना मायोपिया झाला काय झाला माहित नाही. तर त्याच्यानंतर बघा त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याच्यात ज्याप्रमाणे आता नॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिसी आहे 2006. नॅशनल एन्व्हायरमेंटची पॉलिसी नेशननी बनवलेली आहे आणि त्यात क्लिअर लिहिलेलं आहे की कोणतं पण तुम्हाला जे बनवाल रूल रेग्युलेशन ते मेन ज्यांच्या प्रिन्सिपल इम्पॅक्ट ज्यांच्यावर होतो त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय ते करायचे नाही आहे. मग ह्या 3 ऑर्डर आल्या. त्यांना असं वाटलं नाही की आता आपण हा न्यू टाईप ऑफ फॉरेस्ट जो आपण डिक्लेअर करतोय तो तर रेन फॉरेस्ट तो 2006 मध्ये झाला. आता हा जो कोस्टल फॉरेस्ट तुम्ही म्हणताय तर कोस्टल कम्युनिटी ह्याच्यावर डिपेंड करते. तर त्यांचे कोणते राईट्स आपण प्रिझर्व केले पाहिजे हे विचारण्याकरता तुम्हाला बोलवायला पाहिजे होतं. तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला जजेसनी बोलवायला तुम्हाला चान्स द्यायला पाहिजे होता. तुम्हाला न ऐकता त्यांनी दिलेली ऑर्डर आहे. त्यामुळे ही ऑर्डर मॉडिफाय झालीच पाहिजे आणि होईलच. कारण आम्ही सांगतो कारण सांगतो की हे सगळं काय होत आहे हे काय आपल्याकरता होत आहे. आपली सरकार काय आपला विचार करते म्हणून होत आहे. हे होत आहे स्टॉकहोम कमिशन 1970. हे सगळे जे इंटरनॅशनल ज्या ट्रीटी होतात तिथं जाऊन हे लोक जेव्हा साईन करून येतात त्या बंधनामुळे हे करतायत. त्याच्या आधी काही नव्हतं. स्टॉकहोम पासून सुरू झालेलं आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगचे रूल ते तिथं साईन केल्यामुळे त्या कंपल्शनमुळे हे करतायत असं मी सरळ म्हणेन. कारण थोडं डायव्हर्शन होईल थोडं, पण आता मला टाइम दिलाय बोलायला. प्राध्यापक असल्या कारणाने आमचं कसं आहे बाहेर बेल वाजस्तवर ना आम्हाला कळतच नाही की आमचा टाइम संपला. बाहेर बेल वाजस्तव आता 1 तासाचं लेक्चर झालं. आता 1 तास. मी 1 तासपर्यंत होतो रिटायर. आता झालं मी तेही बोललो तुम्हाला विचारेन. तर हे नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसीच्या प्रमाणे ही ऑर्डर नाही. कारण तुम्हाला त्यांनी विचारलं नाही. एक रामसार कन्व्हेन्शन आहे ज्याचं नेहमी नाव आहे घेणार. रामसार इराणला झालं होतं. त्यानंतर त्या रामसारच नाव ठेवून जागोजागी मीटिंग होत असतात. ते ह्याच्याकरता वेटलँड करतात आहे. वेटलँड कन्व्हेन्शन आहे ती. त्यात त्यांनी दिलेलं आहे की ट्रॅडिशनल एन्सेस्ट्रल प्रॅक्टिसेस लक्षात घ्या. ट्रॅडिशनल एन्सेस्ट्रल प्रॅक्टिसेस मस्ट बी कॉन्झर्व्ड. तिथं जर काही वर्षानुवर्ष जे ते करत असतील जे त्याच्यावर डिपेंड आहेत तर ते तुम्ही थांबवू शकत नाही. ते तुम्हाला बघावं लागेल की ते थांबवल्याने त्यांच्यावर काय परिणाम होईल. आता इथं ट्रॅडिशनल काय आलं बघा की तुम्ही काय करायचे पावसानंतर तुम्ही आला पावसाळा संपल्यावर तर तुम्हाला जे मार्गमध्ये जर पाणी येत नाही तर तुम्ही मॅंग्रोव्ह काढणार. तुमच्या ह्याला जर फीड येत नाही तर तुम्ही क्लीन करणार. आणि हे क्लीन करायचं म्हणाल तर CRZ मध्ये पण दिलं आहे वॉटरवेज क्लिनिंग. वॉटरवेज क्लिअरन्स ही ऍक्टिव्हिटी CRZ 2018 मध्ये पण आहे क्लिअर केलेली. आणि 2018 मध्ये तुमच्या सॉल्ट पॅन परमिसिबल ऍक्टिव्हिटी आहे लक्षात घ्या. CRZ 2018 पण आहे 2011 आहे. त्याच्यामध्ये क्लिअर दिलंय परमिसिबल ऍक्टिव्हिटीज इन CRZ 4 सॉल्ट हार्वेस्टिंग. सो यू आर डुईंग समथिंग विच इज परमिटेड. आता आम्ही जाणार आहे. आम्ही सगळं तयार केलेलं आहे कोकण. आणि ऍक्च्युली ना ते जे 2016ची ऑर्डर आहे की लक्षात नाही मला ऑक्टोबरची की ज्याच्यामध्ये हे कांदळवनचे कम्युनिटी हे बनवले कमिटीज बनवले कांदळवन प्रिझर्वेशनच्या. ते जे नोटिफिकेशन आहे त्यात त्यांनी दिलेलं आहे. ऑफकोर्स एक मी म्हणेल आहे की आपण वापरत नाही. ऑर्डरमध्ये 2 जागा दिलेल्या आहेत. हे बघा पहिली जागा काय दिली त्यांनी की तुम्ही कांदळवन हे कापायचे नाही डिस्ट्रॉय करायचे नाही अनलेस त्या दिलंय जर तुम्ही कोर्टाला समजवू शकाल की हे पब्लिक इंटरेस्ट आणि पब्लिक प्रोटेक्शनला आहे तर आम्ही परमिट करू. आता एवढं जे आपण सांगितलं आहे सगळं ह्याच्यातनं आपण प्रूव्ह करतोय की हे कांदळवन काढणं हे
मँग्रोव्ह हटवणं हे पब्लिक इंटरेस्टमध्ये त्यांच्या लाईव्हलीहूड करता आहे, त्यांचं प्रोटेक्शन करता आहे. त्यामुळे आपल्याला परमिशन मिळणारच. नाही तर मग आपलं आहे, आपण इंटरनॅशनल रामसार कन्व्हेन्शनवाल्यांना कॉन्टॅक्ट करून ना इंडियाच्या बाहेर. येस वी विल. हे काय नॉनसेन्स आहे की तुम्ही कॉन्झर्वेशन कॉरिडॉर नावाने जर तुम्ही लोकांचा लाईव्हलीहूड घेत असाल. आज सॉल्ट पॅनचे काय जनरेशन टुगेदर त्यांना एकच काम येतं, सॉल्ट पॅनमध्ये काम करणं. बरोबर आहे की नाही? तुम्ही अशा लोकांचा लाईव्हलीहूड जर घेत असाल, अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल काय चाललं आहे. तुम्ही ऐकूनच घ्या. आता हे म्हणतात बोला आणि घंटी त्यांनी आणली नाही, हे आणलं बेल नाही आहे. फार तुम्हाला म्हणजे आय एम रिअली शॉक. अहो तुम्ही ऐकलं असेल होल्डिंग पॉन्ड आहे. 2 पॉन्ड आहेत कळंबोलीला, 6 पॉन्ड आहेत उरणला आणि 11 पॉन्ड आहे नवीन मुंबई. ते काय आहेत? ते आहे डच मेथड ऑफ लँड रिक्लेमेशनचा एक कॉम्पोनेंट आहे. लँड रिक्लेम करतात ना आता आपण करतो. आणि त्याच्यात थोडक्यात सांगतो, सगळ्यांना कळेल. आपल्याला समजा इथपर्यंत समजा 4 मीटरचा टाईड आहे, 4 मीटर हाईट इथपर्यंत येते आणि अशी खालती जाते. आपल्याला इथपर्यंत जर लँड घ्यायचा असेल तर एक मेथड काय आहे, 5 मीटर तिथनं माती भरत इथपर्यंत 5 मीटर म्हणजे 4 मीटरची धक्का दिली इथं. दुसरं काय, इथंच एक भिंत बांधा 5 मीटरची तगडी, म्हणजे ते पाणी इकडे येणार नाही. तर तो स्वस्त मेथड आहे, स्वस्त आणि मस्त टचवाला. तो सिलिकोनी अडॉप्ट केला आणि एवढे पॉइंट. मग ती भिंत बांधल्यावर काय होतं की हे पाणी इकडे येऊ शकत नाही, नो डाऊट. पण तिकडं जे पावसाचं पाणी जमा होईल त्याला जायला मार्ग पाहिजे. मग पावसाळ्यात ते होल्ड करायकरता होल्डिंग पॉइंट बांधतात कॅल्क्युलेशन करून की हायटाईडच्या वेळेला त्यात ते पाणी थांबावं आणि लो टाईट झाली की त्याला सोडून द्यावं. तर ते जे पॉइंट बांधले त्याच्यामध्ये पाणी येणं अलाउड नाही, जाणं अलाउड आहे. असा हॉल आहे, नॉन रिटर्न हॉल असतो ना एक वन वे, की जो फक्त पाणी जाऊ देईल तो नॉन रिटर्न हॉल, त्याला फ्लॅट म्हणतात. तो कुठंच काम करत नाही एवढ्या जागेवर. मग काय होतं, पाणी येऊ देतो त्या पॉन्डमध्ये, म्हणजे सी वॉटर येतं, त्याच्याबरोबर हे येतात आणि ते येऊन सगळे बसले पॉन्डमध्ये. पॉन्ड भरलेले आहेत मँग्रोव्हनी आणि हे साफ करतात. आले 2005ची ऑर्डर घेऊन मूर्ख, हे काळे हे म्हणून सगळीकडे पूर येतोय, लॉसेस होत आहेत आणि ते पण 20 वर्षापासून होत आहेत. त्याचं पण सॉल्युशन हे सगळे लिंक्ड आहे. हे मिसइंटरप्रिटेशन ऑफ 2005 ऑर्डरच्यामुळे आणि मिसइम्प्लिमेंटेशन ऑफ ऑर्डरमुळे एवढे लोक सफर करतायत. ओके, एन्व्हायरमेंटल लॉ इज फॉर बेटरमेंट फॉर द मॅनकाइंड, नॉट टू टॉर्चर देम. वी विल पॉइंट इट आउट आणि इफ इट फॉल्स ऑन deaf ear here, I will not bother to approach रामसार कन्व्हेन्शन एक्सपर्ट्स. तर हा बॅकग्राऊंड आहे. सगळे एकत्र या. जे तुम्हाला कागदपत्र गरजेचे आहे ते लिगल, ते काय मी त्या लाईनचं नाही, तर मॅडम जे सांगतायत त्याच्यावर ॲक्ट करा आणि आपण याला इतकं लांब नेणार आहोत. अशोक पाटीलसारखे तुम्हाला धावपळ करणारे आम्हाला यायला आनंद होतो. यायला पूर्ण टीम आहे, प्रगती मॅडम आहेत, ते ह्यांना ओळखत होतो मी, ज्ञानेश्वर, सगळे जे ज्यांना मी भेटतोय 5-10 लोक आहेत, सतत काम करतात, विचार करतात, एक लाईन धरून चालतात आणि त्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स मिळत आहेत. तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. आम्हाला मदत करण्याला आनंद येतो, आम्ही तुम्हाला मदत करणार. एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद रानडे साहेब. तुम्ही अगदी सर्व आमच्या श्रोत्यांना डिटेलमध्ये मँग्रोव्ह संदर्भात आणि या पर्यावरणाच्या विषयी अगदी सखोल माहिती दिली, कारण तुम्ही त्या विषयाचे प्राध्यापकच आहात, तुमचा तो हातखंडा आहे. तर आतापर्यंत जी माहिती रानडे सरने दिली या संदर्भात, की हा जो विषय जो आपला मिठागरांचा आहे ज्या केसच्या संदर्भात, हे सर्व मँग्रोव्हमुळेच आहेत. या मँग्रोव्हच्या संदर्भातूनच हा विषय हा इकडे मुद्दा उपस्थित झालेला आहे. आणि आपली ज्या समस्या ज्या मिठागरावरती आता हायकोर्टाने ज्यांची नावं वाचली त्याच्यावरती मँग्रोव्हचा विषय आहेच, परंतु आपली मिठागरं जी ओस पडत चाललेली आहेत ती मँग्रोव्ह या खाड्यांमध्ये वाढल्यामुळे या खाड्या प्रदूषित झाल्या आणि मँग्रोव्ह कापायचं नाही म्हणून शासनाने 2006 साली जी ऑर्डर हायकोर्टाने जी पास केली होती त्या अनुषंगाने आपल्याला हे पर्यावरणवाले हे मँग्रोव्ह कापू देत नाहीत. पण त्या संदर्भातली डिटेल माहिती आता प्राध्यापक रानडे सरांनी तुम्हाला दिली की जे परमिशेबल आहेत,
ज्या मिठागराचा आपण व्यवसाय करतो, मिठागरामध्ये जे खारं पाणी मीठ पिकवण्यासाठी खाड्यांवाटे येते, ज्या नैसर्गिक खाड्यांवाटे, आणि ते त्याच्या ज्या खोच्या आहेत आपल्या मिठागर त्याच्यामध्ये जर समजा मँग्रोव्ह उगवले तर ते आम्हाला आमच्या उत्पादनासाठी अडथळा येतो, म्हणून आम्हाला काढण्याचे परमिशन द्या. अशा पद्धतीचं त्या 2018च्या GRमध्येच, पर्यावरणाच्या GRमध्येच नमूद केलेलं आहे की तुम्ही त्या संदर्भात जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही ते कोकण कमिशनरकडे तसं अप्रोच व्हा, त्यांना तसं त्यांचे निदर्शनं आणून द्या, आणि त्यांना ते पटलं तर ते तुम्हाला कोर्टासमोर मांडतील आणि कोर्ट तुम्हाला परमिशन देतील. असं एकंदरीत ते त्या संदर्भातला तो 2018चा GR आहे. आणि रानडे सरांनी त्या संदर्भातलं एक डिटेल निवेदन कोकण कमिशनरच्या नावाने ते बनवलेलं आहे, आणि आपल्या शिरोटी संघाच्या नावाने आम्ही त्यांना ते सादर करणार आहोत, आणि त्या संदर्भातलं त्यांना आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहोत, आणि त्यांचं ह्या विषयावरती त्यांना मतपरिवर्तन करण्यासाठी आम्ही कन्व्हिन्स करणार आहोत. तर तो देखील विषय आहे. आणि दुसरा, या संदर्भातच आपला सातत्याने जो पत्रव्यवहार चालू असतो की मँग्रोवच्या संदर्भात, या खाड्यांच्या संदर्भात, त्याच्यात हे वनविभागाचे जे अधिकारी, जे आता कर्मचारी आपल्याला हैराण करतात आपल्या प्रत्येक आग्रहामध्ये, कारण या 2021ला जेव्हा शासनाने हा वनविभागाच्या ताब्यात ज्या जमिनी दिल्या ज्यांच्यामध्ये मँग्रोव्ह आहेत, तेव्हापासून हे वनविभागाचे अधिकारी अतिशय आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये ज्या सरकारी जमिनीमध्ये जे वसाहत वसलेली आहे, या आता शिवनेरी म्हणा, ह्यांच्याकडे सुद्धा याच्यामध्ये आता ग्रामपंचायत काळापासून काही लोकांच्या वस्ती वसलेल्या आहे, त्यांना देखील ते त्रासदायक आहेत. कारण तिकडे देखील जाऊन वन विभागाचे कर्मचारी हप्ते वसूल करतात. एखाद्याने कोणी रिपेरिंग परमिशन करायला घेतलं, काय करायला घेतलं, त्यांना देखील ते त्रासदायक आहेच. आपल्या मिठागरवाल्यांना तर आहेच, आणि त्यांना देखील ते त्रास देत आहेत. तर आपण सध्या आता मिठागरांच्या संदर्भात जो काही विषय आहे, ह्या विषयी आपण वनविभागाचे जे मंत्री आहेत, गणेश नाईक, सन्माननीय गणेश नाईक साहेब, यांना आपण निवेदनं सादर केली. त्यांनी मग आपल्याला एक मंत्रालयामध्ये मीटिंग दिलेली होती. त्या मिटिंगला आपले शिरोटी संघाचे जे मोजके प्रतिनिधी गेले होते, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट सुरेश ठाकूर सर, रानडे सर, देसाई साहेब आणि मी, असे आम्ही लोक गेलेलो होतो. आणि त्याच्यात वनविभागाचे गणेश नाईक जे मंत्री आहेत, ते सुरेश ठाकूर सरांचे त्यांचे अगदी चांगले मित्र पण, आणि त्यांच्या ते समवयस्क त्यांनी आल्या त्यांना विचारलं, सुरेश तुम्ही इथे कुठे, आणि तुमच्या याच्यात म्हणजे त्यांचं आहे. तर त्या मिटिंगमध्ये देखील आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की या ज्या जमिनी मिठागराच्या, ही बरीचशी मिठागरं ही खाजगी जागेवरती उभारलेले आहेत, असं त्यांनी त्या दिवशी देखील त्या मिटिंगमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या लोकांची जी मिठागरं आहेत ती खाजगी जमिनीची बरीचशी उभारलेली आहेत, काही असतील सरकारी थोडी. तर आम्ही त्यांचा फॉलोअप आमचा जो चालू आहे त्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे आणि मंत्र्यांकडे देखील चालू आहे. तर आता आम्ही मागे 1 वर्षापूर्वी जवळजवळ मी आणि धनेश्वर पाटील आम्ही गेलेलो होतो. ज्या ठाण्याचे जे अधिकारी आहेत दीपक खाडे, या संदर्भातले जे वनविभागाचे, तर त्यांना आम्ही डिटेल निवेदन सादर केलेलं की 2015 पासून आम्ही ह्या संदर्भात तुमचा पत्रव्यवहार करतोय की ही जमीन आता तुमच्या वनविभागाकडे हस्तांतरित केलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे तुमचे वनविभागाचे अधिकारी देखील आम्हाला त्रास देत आहेत. आणि आमच्या या खाड्यांच्यामध्ये जे मँग्रोव्ह जे उगवलेले आहेत ते कापण्यासाठी आम्हाला परमिशन व्हावी आणि तुम्ही अलाव करावं. आणि ह्या खाड्यांमध्ये जे महानगरपालिका जे मलमूत्र जे सोडतं प्रक्रिया न करता, तर त्याच्यावरती तुम्ही काहीतरी कारवाई करा तुमच्या अखत्यारीत असल्यामुळे, असं आम्ही डिटेल निवेदन त्या दीपक खाडेंना देऊन आलेलो होतो. आणि आत्ताच 4-5 दिवसापूर्वी त्यांचं एक मेल आला आम्हाला, आणि त्यांनी आम्हाला असं झालं की ह्या ज्या खाड्या ज्या आहेत, खाडीपात्र जे आहे, नैसर्गिक खाडीपात्र ही आमच्या अखत्यारीत, वनविभागाच्या अखत्यारीत येत नाहीत, ते महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात. म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं तो पत्र दिलं आहे की तुम्ही हा विषय जो आमच्याकडे आलेला आहे तुमच्याकडे सुपूर्द करतो, तुम्ही या विषयावरती जे काही कायदेशीर कारवाई असेल, ॲक्शन असेल ते करा. आणि आता आपल्या त्या अनुषंगाने त्यांनी जो आपल्याला मेल पाठवलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्याला अप्रोच व्हायचे आहेत. रानडे साहेब सरांना घेऊनच जाणार कारण ते टेक्निकली मुद्दे त्या विषयात आहेत. आणि गणेश नाईकांनी सुद्धा त्या मिटिंगमध्ये आपल्याला सांगितलं होतं, कलेक्टर स्वतः त्या मिटिंगमध्ये होते, कलेक्टरना सांगितलं हा आमच्या शिरोत्यांचा जो काय विषय आहे त्या विषयावरती तुम्ही याच्यावरती जे काही त्यांचं म्हणणं ऐकून योग्य ती कारवाई करा. म्हणजे आता त्यांनी दिलेलं आश्वासन, त्यांनी सांगितलेलं सूचना, आणि आता हे ऑफिशियल वनविभागाच्या अधिकाऱ्याकडनं आपल्याला आलेला जो ईमेल, त्या अनुषंगाने आपण तो देखील फॉलोअप करूया.
आणि हे जे खाड्यांच्या संदर्भात महानगरपालिका हे जे समजा मलमूत्र आणि हे करून त्याच्यामुळे खाड्या प्रदूषित झाल्या, त्याच्यामध्ये मॅंग्रोव्ह झपाट्याने वाढत गेली आणि आपल्या उत्पादनाला तो व्यत्यय आलाच. आपली मासेमारी काही लोकांची होती ती देखील बंद झालीच. परंतु ही जी वसाहत ज्या वाढलेल्या आहेत तिथे रोगराई पसरणं, दलदलीमुळे हा सुद्धा एक विषय आहे. आणि त्या व्यतिरिक्त या खाड्या बुजत चालल्यामुळे आपल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न होत असल्या कारणाने आपल्या तिन्ही गावामध्ये पावसाळ्यामध्ये 1 तास जरी पाऊस पडला तरी गावामध्ये पाणी साचतं. ही परिस्थिती आज आहे, भविष्यात ती बिकट होणार आहे. या दृष्टिकोनात आपण ते जो विषय घेतलेला आहे त्याचा देखील आम्ही पाठपुरावा या याच्याने करत आहोत. तर आता बरीचशी माहिती तुम्हाला या संदर्भात रानडे सरांनी दिली, प्रियांका ताईंनी दिली. आता आपण आपले जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत या विषयावरती त्यांनी ह्या सर्व तिन्ही विषय आपल्याला ऐकलेले आहेत आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन आता आपण सगळे ऐकायला उत्सुक आहात आणि आपल्याला योग्य ते सल्ला देतील. सुरेश ठाकूर सर. आपले नेते, आमचे परममित्र श्री अशोक पाटील साहेब आणि शिरोत्री संघाचे सर्व पदाधिकारी, बहिणी आणि बंधू, वेळ बराच झालेला आहे. कदाचित आपण कंटाळला असाल असं मी गृहीत धरतो आणि मी माझं भाषण थोडक्यात आढळणार आहे. मुळामध्ये अशोक पाटील साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात आपल्या समस्याचा उहापोह केला. त्यानंतर ॲडव्होकेट प्रियांका ठाकूर यांनी कायदेशीर बाबीबद्दल मार्गदर्शन केलं आणि पुढे कशा प्रकारे जाता येईल आणि कागदपत्राची कशी पूर्तता केली पाहिजे आणि त्यातून आपण पुढे काय करू याबद्दल मार्गदर्शन केलं. प्राध्यापक रानडे सर यांनी या संदर्भामध्ये केवळ पर्यावरणाविषयी माहिती नाही, त्यांनी कायदेशीरही माहिती अतिशय चांगली दिली. त्यामुळे आपण चांगलं एक टीम म्हणून काम करतोय. आम्हाला सगळ्यांनाच तुमच्याकडे यायला नेहमी आनंद वाटतो. आपण कोणी भेटला तर आनंद वाटतो, कारण आपण सगळ्यांचं एक कॉमन कॉज आहे की जनतेच्या हिताचं रक्षण करणं आणि सगळी निस्वार्थीपणे काम करतात. मी अनेक वेळा चर्चा करत असतो, मी प्रियांका रानडे सर, की मी अनेक 52-53 वर्षाच्या ह्या सगळ्या चळवळीमध्ये अनेक संस्था निर्माण केल्या, अनेक संस्थांचा पदाधिकारी होतो. जॉर्ज फर्नांडिस साहेबांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळीत मी देशभर काम केलं, अनेक संघटना बघितल्या. पण इतकं एक चांगलं अभ्यासपूर्ण निस्वार्थीपणाने डेडिकेटेड असं संघटन आता बघायला मिळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे येताना आणि तुमच्यावर खांद्याला खांदा लावून जाताना खरोखर आनंद होतो. तर खरं म्हणजे तुमचं मी आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करेन ह्या सगळ्या लोकांच्या मागे राहा, कारण हल्ली चांगलं काम करणारे कोण राहिले नाही. तर मित्र, मीठ हा भाग माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कुठेतरी एकदा पुराणात वाचताना द्रौपदीने कुठेतरी मीठ कृष्णाला वाढलं, एक ऐकली कुठेतरी, अंधुकशी आठवते गोष्ट आहे. आणि एका स्त्रीने त्याला वाढलं नाही, तर त्याच्यामध्ये थोडी चिडाचिड झाली. मी म्हणाली की मीठ वाढलं नाही कारण ते मीठ काही भोजनाच्या थाळीचा भाग होऊ शकत नाही. पण द्रौपदीने सांगितलं की मीठ नसेल तर केवळ जेवण आळणी नाही आहे, तर जीवन आळणी आहे. तर सगळं आपल्याला विकत आणता येतं, पण मीठ पिकवल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. आपण मीठ उत्पादक आहोत, समाजाची आपण मूलभूत गरजा आपण भागवत असतो आणि आपण हे सगळे मीठ उत्पादक हे पिढ्याने पिढ्या आहोत. मुळामध्ये एक 2-3 प्रश्न असे उभे राहिले की सरकारी यंत्रणा हे आपले सर्वोपटपणे काम करतायत, ॲप्लिकेशन ऑफ माइंड नाही. मीठ उत्पादक 2 प्रकारच्या ठिकाणी उत्पादन करतात. खाडी खेळाडीत आपली गावं आहेत. एक, खाडीतनं येणारं पाणी आपण आपल्या जमिनीवरती मीठ उत्पादन करतो आणि त्याला आपण कोंडी म्हणतो. कोंड्या म्हणतात ना आपल्याकडे, किंवा इंग्रजीमध्ये सॉल्पॅट. कोंडी का? कारण आपण ते पाणी कोंडतो आणि उन्हाळ्यात ते नैसर्गिकरित्या, जसं आपण दूध तापवल्यानंतर दूध खूप उकळी झाले की दुधाला घट्टसा येते. तर निसर्गानेच केलेली ही सगळी रचना आहे की खारं पाणी तुम्ही विशिष्ट पातळीवरती एखादा जास्त खोल न करताना जे काही असेल ते त्याप्रमाणे ते
काही दिवसांनी त्याच्यावरती क्षार तरंगायला लागतात, ते घट्ट होतात आणि मागून ते ओढून आपण मीठ करतो. तर हे एकतर आपल्या जमिनीवरती आपण करतो, काही ठिकाणी सरकारने भाड्याने दिलेली जमीन असते. सॉइल डिपार्टमेंटचा संबंध कुठपर्यंत येतो की आपल्याला लायसन देण्यापुरता येतो. जमीन आपली, त्या जमिनीवरती मीठ उत्पादन करण्याचं आपण त्यांच्याकडनं लायसन घेतलेलं आहे, त्यामुळे ते मालक होऊ शकत नाही. कोणाला लीजने जमीन दिली असेल तो भाग वेगळा, तो लीज कंडिशन तुमच्या कागदावर येईल. पण ह्याचा सारासर विचार न करताना सरकारने आता ॲक्विजिशन करत असताना जमिनी जिकडे तिकडे जमीन पाहिजे, कारण आता जमिनीला सगळीकडे जगभर किंमत आलेली आहे. मी नेहमी मांडतो असो शेतकऱ्याचे प्रश्न लढवत असताना, जगात 2च वस्तू अशा आहेत की ज्याच्या किमती कधीही कमी होत नाही, वाढत असतात. एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे जमीन. जमिनीच्या किमती ह्या अर्बनायझेशन नंतर मोठमोठ्याप्रमाणे शहरीकरण व्हायलं आणि झपाट्याने वाढल्या. ज्या 2070 साली जमीन असेल, 80 असेल, 90 असेल, आज 2025मध्ये अनेक पटीने जमीन वाढली आणि सगळ्यांचा डोळा त्या जमिनीवर आहे, सरकारचाही डोळा जमिनीवर आहे. त्या जमीनमधनं आपल्याला हुसकावून लावायचं आणि आपल्या ताब्यात जमीन घ्यायची हे घेत असताना मुळामध्ये ज्याची जमीन आहे त्याच्या जमिनीवरती शेवटी महत्त्वाचं काय, कब्जा. सातबाऱ्यावरती काय असतं, कब्जेदार किंवा वहिवाटदार. जमिनीचा कब्जा आपल्याकडे आहे, मालकीहक्क हा पुढचा प्रश्न आहे. तर आपल्याकडे कब्जा कसा आला, एक तर आपली जमीन असल्या कारणाने तो आला आणि ती लीजवर असेल तर लीजच्या कंडिशनप्रमाणे आला. ते ह्या जमिनीच्या आपल्याला सॉइल डिपार्टमेंटचा संबंध फक्त लायसन देण्यापुरता आहे. म्हणजे सरकार असं म्हणायला लागलं की आम्ही तुम्हाला लायसन दिलेलं आहे म्हणजे आम्ही त्याचे मालक झालो, तर हॉटेलला पण लायसन झालं. काही दिवसांनी ते हॉटेलचे पण लायसन मालक होतील, मोठमोठ्या कंपनीच्या उत्पादनाचे पण सरकार मालक होईल. तेव्हा ह्या त्यांचा दावा खोडून काढायला लागणार आहे कायदेशीर मार्गाने. हा कागदपत्राच्या फोटोचा भाग आहे. दुसरा प्रश्न, आपण पाटील साहेब, आपण गणेश नाईकांना भेटलो होतो वनमंत्री, जुने मित्र आहोत आम्ही, एकत्र आम्ही सवयवयस्क आहेत, आरेतुरीची दोस्ती, एकत्र काम केलेलं आहे. त्यांनी ह्याच भाषेत सांगितलं त्या वन खात्याच्या लोकांना की या जमिनी 2 प्रकारच्या आहेत, एक लोकांच्या मालकीच्या आहेत आणि लीजवर दिलेल्या आहेत. लायसन्स फक्त सॉइल डिपार्टमेंटने दिलेलं आहे. त्या मिटिंगचे जर देसाई साहेब मिनिट मिळाले आणि जे मंत्र्यांचं जी काही टिप्पणी आहे त्याच्या सकट आहे का बघा, नसेल टिप्पणी तर तसं सांगा की असं ठरलं होतं, ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर ह्या प्रश्नावर आता मी जात नाही, याच्यावरती अनेक लोकांनी, आपल्या 2 मान्यवरांनी खूप तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रश्न असा आहे, जो मँग्रोवचा जो प्रश्न आहे, ही निसर्गाची रचना आहे. आपण समुद्रकिनाऱ्यावर राहतो आणि आलेल्या मोठ्या भरतीचं की एखाद्या सुनामीसारखी संघटना आली तर त्याला एक बफर केलेला आहे. परंतु तो रानडे सरांनी सांगितलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जनतेच्या हिताकरता असणारा विकास, मारक म्हणून विकास नाही. कायदे आपण कशाकरता बनवले जातात, समाजाचं नियमन करण्याकरता, समाजाच्या हिताकरता कायदे करतात. पण तो कायदा जर चुकीचा बनवला गेला असेल तर त्याच्यावरती आपल्याला अपील करता येतं किंवा चूक दाखवता येतं. मँग्रोवच्या बद्दल जे काही रानडे सरांनी जास्त ओहापोह केला त्या सगळ्या 3 आरोडाच्या मध्ये मी जात नाही आहोत. परंतु मँग्रोव ज्याप्रमाणे आपल्याला हितकारक आहेत, 2 प्रकारचे मँग्रोव होते. एकदा सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर सिडकोचे MD होते मुखर्जी, त्यांच्यावर चर्चा झाली. एक कोस्टल मँग्रोव नैसर्गिकरित्या वाढणारे आणि दुसरे इनलँड मँग्रोव आहेत जे भरतीच्या पाण्याबरोबर प्रवाहाबरोबर वाहत येणारे आहेत. म्हणजे सरांनी तुम्हाला प्रॅक्टिकलच दाखवलं, त्या दिवशीला कुठून मिळालं. म्हणजे ते झोपत नाहीत. तुम्हाला कधी 12 नंतर फोन करा, रानडे सर ऑनलाईनच असतील तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही सगळे झोपलेले असताना तर काही लोक तुमच्या हिताचं रक्षण करण्याकरता जागे असतात आणि अभ्यास करतात. ही 1 व्यक्ती असेल, 2 व्यक्ती असेल, पण यांच्या अभ्यासावरती सुद्धा आपल्या समाजाचं रक्षण होतं. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून रानडे सरांच्या ते घेऊन आले. त्यांनी त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाही दाखवलं, अनेक अधिकाऱ्यांनी दाखवलं, त्यांच्या भोवतीच पण देखील, कारण कडे अभ्यासच केलेला नाही आहे. तेव्हा इनलँड जे मँग्रोव्ज आहेत, भरतीने आलेले वाघ आहेत, ते रुजलेले मँग्रोव्ह आहेत आणि त्यांनी जर आमची जमीन नापीक होत असेल, त्यांनी जर आमची मिठागरज नापीक होत असेल तर ती तोडायला बंदी नाही. आपल्याला कोर्टाला पुढे जाऊन तशी मांडणी करायला लागेल आणि मला खात्री आहे तशी जर मांडणी केली तर कोर्ट तुम्हाला परवानगी देईल. सुदैवाने आपण पाटील साहेब जो उल्लेख केला की तुमच्या भाईंदर महानगरपालिकासुद्धा मला वाटते सरकारकडे अपील केलेलं आहे की तुमच्या मँग्रोवमुळे आमचे होल्डिंग पॉईंट वगैरे अडलेले आहेत, त्याचाही तुम्हाला फायदा मिळेल.
तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला अभ्यासपूर्ण मांडणी करून जायला लागणार आहे. पर्यावरणाच्याबद्दल आम्ही सगळेजण अतिशय गंभीरपणे काम करत असतो, पण पर्यावरण कोणाकरता? पर्यावरण सर्वसामान्य माणसाकरता. एका बाजूला बेसुमार जंगल तोड करायची, मोठमोठ्या क्रशरला परवानगी द्यायची, मोठमोठ्या खाणींना परवानगी द्यायची, अरे सर्वसामान्य माणसाला मात्र त्याचा पर्यावरणाच्या नावाखाली गळा पकडायचा. ज्या कोर्टाचा उल्लेख आपण करताय त्या अरवली पर्वताबद्दल काय झालं होतं सर सांगायला पाहिजे होतं. आपण थोडंसं आता वेळ नाही तो सांगायला. म्हणजे 100 मीटरच्या पेक्षा 100 मीटरपर्यंत 100 मीटरपर्यंतची 100 मीटर म्हणजे साधारणपणे 300 फूट त्या त्या टेकड्या तोडायला हरकत नाही. अरे 100 फूट 300 फुटाची टेकडी ती उडली तर खालचा पाया भुसभुशीत होईल, सगळी जमीन ढासळेल आणि सगळी मग निसर्ग संपदा प्राणी संपदा नष्ट होईल. म्हणजे अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं सुद्धा इंटरप्रिटेशन असेल तर कशा प्रकारे हे सरकार चाललं आहे, कशा प्रकारे न्याय यंत्रणा चाललेली आहे याच्यावर तर आपल्याला लढायला लागेल. तर जास्त वेळ मी घेणार नाही. आपण चांगलं काम करताय. मी तुमचं अभिनंदन करेन की आम्ही जमीन हक्काच्या करता लढत असतो. आपण सगळे एकत्र आलात. ती मला मिटिंग आठवते त्या तुमच्या शाळेसमोरच्या मैदानावर झालेली. तुडुंब गावातील तुडुंब मैदान भरलं होतं. आम्हाला नेहमी यायला उशीर होतो. प्रियंका नेहमी म्हणते की पनवेलवरनं आपण पुण्याला लवकर पोहोचू शकतो, पण पनवेलवरनं भाईंदरला येणं कठीण होतं. त्यामुळे वेळेचं बंधन आम्ही पाळू शकत नाही. एखाद्या वेळा अगदी वेळेचे 1 तास आधी निघालो तर कुणीतरी एखादी जरी ट्रक बंद असला काहीतरी झालं की ते ट्रॅफिकमध्ये 2-3 तास जातात. तेव्हा त्या मिटिंगमध्ये आपण एक वातावरण निर्मिती चांगली केली. सतत पाठपुरावा केला तुम्ही आणि सगळ्या तुमच्या सहकार्यांनी. त्यामुळे तुमची मेट्रो शेड आणि तुमच्या गावातून जाणारा रस्ता ह्या वाचवण्याबद्दल तुम्ही यशस्वी झालात. याबद्दल समस्त चळवळीतर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. हे यश तुमच्या एकीचं आहे आणि शेवटी आपलं वाचलं पाहिजे. अरे पिढ्यानं पिढ्या आपल्या पूर्वजांनी ज्या जमिनी जपल्या त्या जमिनीवरती आपल्या अनेक पिढ्या वाढल्या, वंश वाढले आणि त्या जमिनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर तुम्ही नष्ट करत असाल, आमची गावं नष्ट करत असाल तर त्याला आपण प्राणपणे प्रतिकार केला पाहिजे. अगदी ज्या मार्गाने लढता येईल त्या मार्गाने लढलं पाहिजे, पण थांबवलं पाहिजे. कोणतंही सरकार, मी अनेक वेळा म्हणतो, कोणतंही सरकार हे जनता भूमिक नसतं. सरकारी एक सिस्टीम असते. मी साहेबांबरोबर फडणवीसांबरोबर अनेक वर्ष मी काम केलं. ते जिथे गेले त्या पक्षात मी गेलो. मी समता पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. माझ्या अध्यक्षकरता खाली त्यांच्या अनेक मिटिंग व्हायच्या. त्यांचं नेहमी वाक्य असायचं, मी या सरकारमध्ये आहे परंतु तुमच्यावरती कार्यकर्त्यांवरती बंधनं नाहीत. मला चौकटीत बसून येईल ती तुम्हाला मदत करेन, पण कोणतंही सरकार हे न्याय देणारं नसतं. कदाचित आमचं सरकार अतिशय चांगलं असेल, पण सगळी सरकारं चांगली असतात असं नाही. कारण सरकार चालवतं कोण होतं? पूर्वीच्या काळी अनेक स्वातंत्र्यानंतर जी सरकार आली, केंद्र सरकार, त्याच्यामध्ये अनेक अभ्यासू लोक होते आणि जनता मूक धोरण आपण ते काम करत होते. आता धोरण सगळ्या व्यापारी वृत्तीचं धोरण आहे. काल परवाच्या झाल्या निवडणुका, कोणाचा जय कोणाचा पराजय ह्याच्यात मी जात नाही. ह्याच्यात कोण जिंकला हा महत्त्वाचा नाही. आपला भूमिपुत्र याची आता पिछेहाट होताना तुम्हाला दिसते आणि हा माझ्या काळजीचा विषय, हा तुमच्या काळजीचा विषय. पक्षाचा भाग नाही. आता पक्षाचं राहिलंच कुठे? मी जेव्हा 52-53 वर्षाच्या चळवळीत ज्याच्यावर काम केलं मी तिथेच राहिलो त्या समाजवादी चळवळीत. पण ज्यांना प्रत्येकाला घाई होती, काही ना हा पक्ष पकडला, तिथे सत्ता भोगली, त्या पक्षाची चलती नाही होणार आहे, दुसऱ्या पक्षात गेले, तिसऱ्या पक्षात गेले. म्हणजे सगळ्या पक्षात जाऊन धोरण काय राहिलं? जनतेच्या हिताचं नाही राहिलं. आपण आपली कुटुंब, आपला परिवार ह्याच्या पलीकडे लोक बघत नाही. त्यामुळे अशा ह्या डेव्हलपमेंट ज्या होतात हे सरकारी अधिकारी आणि राज्यकर्ते हे दोन्ही मिळून जनतेला लुटाचं काम करतात. ह्याची माझी एक कार्यकर्ता म्हणून माझी ठाम धारणा आहे. तर ह्याच्यातनं आपल्याला वाचायचं असेल जरूर मदत घेऊया कोणाची, कारण मदत शेवटी सरकार आपण निवडून दिलेलं असतं. ते कोणत्याही पक्षाचा असतो, त्यांच्याकडे जाऊन न्याय मिळाला पाहिजे, न्याय मागितला पाहिजे. नाही मागितला तर आपल्याला कोर्टात गेलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई ही सुद्धा लढली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही रस्त्यावर हजारोच्या संख्येने लोक एकत्र येतात तेव्हा सरकारी यंत्रणेला आणि सरकारला तुमचा विचार करावाच लागतो. तेव्हा जास्त वेळ न घेताना आपण जे काही काम करताय ते काम चालू ठेवा. तुमच्या मदतीला आम्ही जरूर राहणार आहोत.
पण आपली जमीन वाचली पाहिजे, पिढ्या वाचल्या पाहिजे, नाहीतर आपल्याला आपले पूर्वज क्षमा करणार नाही. आज आमच्या नवी मुंबई भागामध्ये सगळीकडे मोठमोठ्या प्रकारे जमीन संपादनाचे प्रकल्प राबवत आहेत. आम्ही त्याला विरोध करत असतो. रानडे सरांनी सांगितलं होल्डिंग पॉइंट जे तुमचे मँग्रोव्ह आहेत हे नवी मुंबईमध्ये पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यामध्ये होल्डिंग पॉइंट जे टाकले, होल्डिंग पॉइंट म्हणजे आलेलं पाणी पावसाचं पुराचं अडवायचं. मला आठवतं आता आपल्याकडे तलाव नाही राहिली. मी महाडला शिकायला होतो, महाडला कॉलेजला शिकायला होतो 67 ते 71. तर महाड शहरामध्ये 6 ते 7 मोठे तलाव होते आणि तिथूनच्या ज्या नद्याचा पूर यायचा तो पूर आल्यानंतर गुलाळ्यामध्ये सगळे तलाव वाटायचे आणि पूर आल्यानंतर पहिलं जे पाणी यायचं ते तलावात जायचं. त्यामुळे पुराच्या भरतीच्या बरोबर जे आलेलं पाणी ते गावामध्ये घुसून गावाचा नाश करण्याच्या आधी ते नैसर्गिकरित्या अडवलं जायचं. हे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. हे सगळे जे तलाव आहेत हे पूर्वजांनी आपले बांधलेत. आज काय झालं, सगळं बुजवा, त्याच्यावरती इमारती बांधा. त्यामुळे हे आता तुम्हाला पूर येणार, नासधूस होणार, पण आपला जो प्रयत्न आहे तो हे सगळं वाचवूया आणि वाचवण्याकरता आपल्याला जेवढं ताकदीने लढता येईल तेवढं लढूया, एवढं मी आवाहन करून माझे मी 2 शब्द संपवतो. आणि अशोक पाटील आणि आपल्या सगळ्याच जागृतीताई, ज्ञानेश्वर या सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही लढत राहा. उलट तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आणखीन एक नवीन पिढी तयार झाली पाहिजे जे समाजाचं रक्षण